2047 पाकिस्तानचं असं एम आहे की भारताला गजवाई हिंद करायचं आहे. तर प्रत्येक नागरिकाला माहीत पाहिजे की भारतामध्ये पाकिस्तानचा ऑपरेशन टोपॅज चालू आहे आणि सगळ्यांनी आपण अलर्ट पाहिजे इंटरनल सिक्युरिटीसाठी. आपण जे बोलतोय आज दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ युअर वॉरफेअर. सोशल मीडियामध्ये तुम्ही बघताय कितीतरी लोक वेगवेगळे येऊन वेगवेगळे बयान देतात. तसं ध्रुव राठी आहे, तो काहीतरी बोलत असतो गव्हर्नमेंटच्या खिलाफ आणि देशा खिलाफ. सर, येणाऱ्या काळात जर युद्धाची वेळ आली तर त्या युद्धासाठी आपण किती तयार आहोत? भारतीय सेना एअरफोर्स इज केपेबल इनफ टू फाईट पाकिस्तान आणि चायना, बट इंटरनली जंतर मंतर होते, आता प्रोटेस्ट CG पाटीलने केले होते, त्यामध्ये ISIचा 100% हात आम्ही तुम्हाला लिहून देतो. 100% यस, माझ्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये तेव्हाच्या आम्ही 20 आतंकवादी मारले होते आणि मी स्वतः 6 मारले, माझ्या टीमने 14 मारले. तर काश्मीरमध्ये नेमकं वास्तव काय आहे आजच्या काळात? POKचं नेमकं काय महत्व आहे? POK का महत्वाचं आहे? कारण की POK हे फार लोक म्हणतात अमन की शांती, हे अमन की आशा, काय तर आय डोंट नो, ते इंटेलेक्च्युअल लोक बोलत असतात. हे सगळं बकवास आहे. पाकिस्तान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला खतरा आहेच. म्हणून माझा एक विचार आहे स्ट्रॉंगली की पाकिस्तानचे 4 तुकडे झाल्याशिवाय आपण शांत होऊ शकत नाही. सर, आणि जे इंडियन आर्मी आहे, इंडियन नेव्ही आहे, इंडियन एअरफोर्स आहे, या तिघांमध्ये कोऑर्डिनेशन नेमकं कसं होतं? नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, ज्यावेळेस आपण रात्री घरी झोपलेलो असतो त्यावेळेस सीमेवर जागा राहून हजारो सैनिक आपलं संरक्षण करत असतात. ज्यावेळेस आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदाने सण साजरे करत असतो त्यावेळेस आपल्या कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर राहून सैनिक आपलं संरक्षण करत असतात. आपण बातम्यांमध्ये बऱ्याचदा भारत, पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांगलादेश, अमेरिका, इराण, इस्रायल, ड्रोन हल्ले, न्यूक्लिअर वेपन्स याविषयी अनेक बातम्या ऐकत असतो. पण खरंच भारत किती शक्तिशाली आहे? येणाऱ्या काळात जर युद्ध झालं तर त्या युद्धाला आपण कसं सामोरे जाऊ शकतो? आणि आजकाल युद्धामध्ये न्यूक्लिअर वेपन असेल, AI असेल, या सगळ्याचा वापर कसा केला जातो? या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्यांनी 24 वर्ष भारतीय सेनेमध्ये काम केलं, ज्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्या हस्ते शौर्यचक्र आणि सेना पदक याने सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर जम्मू काश्मीर येथील अनेक दहशतवाद विरोधी मोहिमांचे प्रमुख राहिलेले कर्नल सचिन रंधळे सर. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण सरांकडूनच जाणून घेणार आहोत, कारण की मला असं वाटतं सोशल मीडिया असेल, इंटरनेट असेल, यावर मिळणाऱ्या माहितीपेक्षा ज्या व्यक्तीने 24 वर्ष सीमेवर राहून आपल्या देशाचं संरक्षण केलेलं आहे तीच व्यक्ती या प्रश्नांची उत्तरं अगदी रिअलिस्टिक आणि फॅक्च्युअल पद्धतीने देऊ शकते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सरांकडून जाणून घेणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. जय हिंद तुमच्या सर्व प्रेक्षकांना. आणि तुला पण यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. चांगलं काम करता तुम्ही. समाजामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आणि वेगवेगळ्या फील्डच्या लोकांना त्यांचे अनुभव घेऊन तुम्ही समाजात पोहोचत आहे. व्हेरी वेल डन. कीप इट अप. येस, थँक्यू सो मच सर. जय हिंद. पॉडकास्टची आपण सुरुवात करूयात. पहिले तर आपले खूप खूप आभार की आपण वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात आणि तुम्ही 24 वर्ष सीमेवर उभं राहून आपल्या देशाचं संरक्षण केलं, त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. सगळ्या भारतीयांच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हे माझं कर्तव्य आणि माझं एक पॅशन होतं. युनिफॉर्म घालणं म्हणजे एक आवड होती आणि काही वेगळं केलं नाही. आपण सगळे आपलं एक वेगवेगळं प्रोफेशन असतं सगळ्यांचं. सगळ्यांची एक आवड असते. कोणाला डॉक्टर, इंजिनियर बनायचं असतं, कोणाला क्रिकेटर बनायचं असतं. तर मला पण एक फौजी बनायचं होतं, म्हणून मी ते केलेलं आहे. बरोबर. नॉर्मल आहे ते, सगळेच करतात. ओके सर, पहिलाच प्रश्न मला तुम्हाला थेट विचारायचा आहे. एक भारतीय म्हणून आज आपण किती सुरक्षित आहोत? आपण सुरक्षित आहोत आणि नाही, हा प्रश्न उत्तर असं आहे की आपण आहोत आणि नाही आहे. भारताचे जे सुरक्षा योजना आहे किंवा सुरक्षाचे जे तंत्र आहे, इट इज व्हेरी वेल स्ट्रक्चर्ड आणि चांगलं आहे. आपण बघतो की भारतीय सीमेवरती पाकिस्तानला तोंड देण्यासाठी आपली भारतीय सेना आहे वेस्टर्न बॉर्डरवरती. तसंच नॉर्दर्न बॉर्डरवरती आपली चायनाच्या विरुद्ध आपली भारतीय सेना आहे. हे दोन्ही जे फ्रंट आहेत आपण कव्हर केलेले आहे. ते भारतीय सेना एक्सटर्नल जे थ्रेट्स आहेत, जे बाह्य थ्रेट्स आहेत, त्याला भारतीय सेना, एअरफोर्स, नेव्ही फार सक्षम आहे त्याला तोंड देण्यासाठी. तसंच
आणखीन एक फ्रंट आहे, हम्म. ते आहे हाफ फ्रंट ज्याला म्हणतो, 0.5 फ्रंट. हम्म. म्हणजेच अर्धा फ्रंट जो आपच्या आत आहे, देशाच्या सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी हम्म. ज्याला आपण म्हणतो. तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला चॅलेंजेस आहेत हम्म. आणि गव्हर्नमेंट डील करत आहे. पण आपण सुरक्षित आहोत का? क्वेश्चन मार्क आहे. हम्म. सिक्युरिटी इज अ कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि ओके. सिक्युरिटी कधी 100% असू शकते का? नाही. काही कधी काय होईल सांगता येत नाही. सांगता येत नाही. कारण दुश्मन पण तुमच्या विरोधामध्ये काम करत असतो. तुमच्या देशामध्ये त्याचे जे स्लीपर सेल्स आहेत, त्यांचे जे लोकं काम करणारे इंटेलिजन्स त्यांचे आहेत, ते पण काम करत आहेत. तर आपलं जे सुरक्षा इट इज कंटिन्युअस राहणार आहे आणि आपण त्यावरती काम करत आहोत. आपण सुरक्षित आहोत की नाही. 2047 पर्यंत हम्म. पाकिस्तानचं असं एम आहे की भारताला गजवाए हिंद असं एक त्यांचं एक एम आहे, गजवाए हिंद करायचं आहे. हम्म. हम्म. आणि ही जी कन्सेप्ट त्यांची येते पाकिस्तानची, आय विल जस्ट डील वन बाय वन पाकिस्तान आणि चायना. हम्म. सर्वात मोठा जे आपल्याकडे आता सध्या जे चालू परिस्थितीमध्ये हम्म. मागे ऑपरेशन सिंदूर झाला, हो. त्याच्या अगोदर 99ला कारगिल झाला, हो. त्याच्या अगोदर ती 71 वॉर झाला 1971ला झाला भारताचा आणि पाकिस्तानचं युद्ध. पाकिस्तान भारत युद्ध 71च्या मध्ये आपण पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, बांगलादेश आणि पाकिस्तान. त्याच्या अगोदर 65 मध्ये भारत पाकिस्तान झाला आणि 47 पासून 1947 जेव्हापासून आपण स्वातंत्र्य झालं तेव्हापासून हो. पाकिस्तानसोबत आपलं छुपूट भांडणं आहेच आणि कमी होणारच नाही. हे सगळं जातं ते टू नेशन थेरी. टू नेशन थेरी. मुस्लिम लोकांना एक वेगळे राष्ट्र पाहिजे असे मोहम्मद अली जिन्नाने सांगितलं होतं. तेव्हापासून ते राष्ट्र बनलेलं आहे. हो. हो. मग तो राष्ट्र थांबत नाहीये, कारण की त्याला आणखीन पाहिजे एरिया कब्जा करण्यासाठी. म्हणून तो काश्मीरवरती हल्ला केला पहिल्यांदा 1947 मध्ये. काश्मीर हा मुस्लिम मेजॉरिटी होता, हम्म. त्याने तिथं हल्ला केला. आणि तेव्हापासून जे आपलं त्यांच्यासोबत संघर्ष. जे वादविवाद, हम्म. संघर्ष आहे, वॉर आहेत, ते चालूच आहे. ते कारण टू नेशन थेरीमुळे आहे. हम्म. आणि 47ला आपण त्यांना हरवलं, 65ला त्यांना हरवलं आपण, 71ला 2 तुकडे केले आणि 99ला तर तुम्हाला माहितीच आहे. जसे आमचे फौजी कारगिल युद्धामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज पांडे असे मोठे मोठे तुम्ही आमचे सेनाचे योद्धे, त्यांनी आपल्याला विजय हासिल करून दिली. आता कारगिल दिवस कालपूर्व झाला हो. होता. हो. तसंच आपण ऑपरेशन सिंधूरून पाहिलं की भारताने त्याला कसं मुतोड जबाब दिला. हम्म. आपला एकही कुठला इन्फ्रास्ट्रक्चर किंवा कुठलाही मोठी हानी झाली नाही भारताला. आणि आपण त्याविरुद्ध आपण त्याला 9 त्याचे बेसेस ज्यांनी आतंकवादी हमला केला होता, त्या हमल्याचा आपण जबाब त्याला दिला. जो पहलगाममध्ये त्यांनी जे मारलं होतं इनोसंट लोकांना, त्याचा जबाब आपण दिला होता. ह्या 9 बेसेस त्यांचे जे टेररिस्ट बेसेस होते आपण तोडले होते. हम्म. त्यानंतर त्यांनी रिस्पॉन्ड केला की तिथं ड्रोन्स पाठवले इंडियामध्ये. पण प्रत्येक ड्रोनला आपण खाली मारून पाडला. हम्म. ड्रोन, मिसाईल्स, एअरक्राफ्ट आले, प्रत्येकाला आपण पाडलं आणि त्यामध्ये आपण विजय हासिल केला. बरोबर. आपण 9 बेसेस तोडून आपण 12 एअर बेसेस त्यांचे तोडले. हम्म. इतकी आपण चांगली तयारी करून गेलो होतो, कारण की युद्ध चेंज होत असतं. हम्म. आजकालचं युद्ध तुम्ही म्हणा तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाच्या बेसिसची ती आहे, बेस्ड ऑन न्यू टेक्नॉलॉजी, न्यू इनोव्हेशन्स. बरोबर. ड्रोन हल्ली वापरले जातात. ड्रोन, मिसाईल्स इज अ नेक्स्ट वॉर. म्हणजे वॉर काय आहे? बेसिक लढाईमध्ये तुम्ही न इजा घेता मिनिमम कॅज्युअलिटी स्वतःला घेऊन आपण दुश्मनला कसं मारायचं, हेच एम आहे ना. बरोबर. अल्टिमेट एम इज दॅट. तर हे नवीन जे वॉरफेअर सुरू झालं आहे, ड्रोन अँड मिसाईल्स बेस्ड ऑन ऑल दी मॉडर्न टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये यूज आहे. बॅटलफील्ड सर्व्हिलन्स म्हणजे तुमचे रडार किती पण बघू शकतात. हे सगळंच कॉम्बिनेशन करून हे नवीन वॉरफेअर सुरू झालेलं आहे. आणि आज भारतासमोर सर्वात मोठं संकट कुठलं आहे? म्हणजे सीमेवरचा वाद तर आहेच, दहशतवाद आहे, सायबर अटॅक्स पण आजकाल होत आहेत आणि अंतर्गत पण काही विषय चालू आहेत. तुम्ही म्हणलं सायबर अटॅक, दहशतवाद, हे सगळे वॉरच आहेत. बॉर्डरवरती जे वॉर आहे कन्व्हेन्शनल वॉर आहे. आणि आज जे आहे इंटरनल जे वॉर आहे, इट इज इंटरनल सिक्युरिटी इश्यूज आहेत. आणि सायबर अटॅक आणि प्रोपगंडा जे इन्फॉर्मेशनमध्ये आपण जे बोलतोय आज, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ युअर वॉरफेअर. आज सोशल मीडिया म्हणजे काय? सोशल मीडियामध्ये तुम्ही बघताय किती तर लोक वेगवेगळे येऊन वेगवेगळे बयान देतात. जसं ध्रुव राठी आहे, तो काहीतरी बोलत असतो गव्हर्नमेंटच्या खिलाफ आणि देशा खिलाफ.
दॅट इज वॉट, इट इज अ पार्ट ऑफ युअर प्रोपोगंडा वॉर, नेरेटिव्ह वॉर. तर वॉर म्हणजे काय, स्पेक्ट्रम तुम्हाला माहीत पाहिजे. लढाई फक्त गोळीने बंदुकीने होत नाही. लढाई आहे विचारधाराची. लढाई आहे तुमच्या रिसोर्सेससाठी. रिसोर्सेस तुम्हाला जमीन पाहिजे, फ्यूल पाहिजे. बेसिकली ह्या रिसोर्ससाठीच तुम्ही लढतोय ना. बरोबर बरोबर. युद्ध सगळ्यांचा कधी उद्देश होतं? तोच आहे. हो हो. रिसोर्सेस अँड आयडिओलॉजी. भारताचे पाकिस्तानचे काय, विचारधाराची लढाई आहे. हम्म. आणि त्या लढाईमध्ये त्यांची विचारधारा अशी आहे, त्यांनी जेव्हा 71ला ते हारले, 1989ला 1989मध्ये त्यांनी ठरवलं की भारताला आपण समोरासमोर लढू शकत नाही आहे, म्हणून त्यांनी ऑपरेशन टोपॅज लॉन्च केला. ऑपरेशन टोपॅजचा मुख्य उद्देश काय होता की भारताला आपण ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स, म्हणजे 1000 ब्लेडने आपण कट करतो ना टोपॅज, कट करत भारताला रक्तबंबाळ करायचं आणि भारताला हरवायचं. समोरासमोर ते हारत जिंकू शकत नव्हता, म्हणून त्याची ही प्लॅनिंग आहे. त्यामध्ये हे जे तुमचं इंटरनल सिक्युरिटी म्हणजे प्रॉब्लेम जे आहेत, टेररिझम जे काश्मीरमध्ये, पंजाबमध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये, हो. त्यानंतर त्यांनी प्रोत्साहन करतात कुणाला, आपले जे अलगाववादी आहेत त्यांना. तर मी म्हणतो ना रेड कॉरिडोर, नक्षलवाद, त्याला दॅट इज दी कायनेटिक वे, म्हणजे ॲक्च्युली व्हायलन्स करून मारणे. त्यानंतर लव जिहाद, डेमोग्राफिक चेंज. भारतामध्ये डेमोग्राफी चेंज करायची, बांगलादेशी पाठवायचे भरून, हो. इकडनं रोहिंग्या पाठवायचे, हळूहळू डेमोग्राफी चेंज करायची. दॅट इज वन ॲस्पेक्ट. देन इज लँड जिहाद. आज तुम्ही वक्फ बोर्डची पाहिजे की हो, तिथे त्यांनी बरोबर. लोकलांनी लँड आपलं कब्जा केले, त्याच्यामध्ये कोण आहे, कुठं ना कुठं हे अँटी सोशल आणि अँटी नॅशनल एलिमेंट्स आहेत. नंतर इज युअर काउंटरफेट करन्सी. जे नकली नोटा भारतामध्ये यायच्या ते सगळे कुठून येतात, सगळं नेपाळच्या थ्रू. तुम्ही त्या मूवीमध्ये पाहिला असाल धुरंधरमध्ये, इट इज ऑल कमिंग फ्रॉम पाकिस्तान. ऑल ISI आणि पाकिस्तान सगळं भारतामध्ये हे ॲज अ पार्ट ऑफ ऑपरेशन टोपॅज करत आहे. आणि ऑपरेशन टोपॅज संपलं नाही आहे, हे चालू आहे, अजूनही सुरू आहे. त्यामध्ये स्लीपर सेल्स आहेत. हे आता तुम्ही पुण्यामध्ये पाहताय स्लीपर सेल्स. तुम्ही कोंडवामध्ये पाहिला का मागे काही दिवसापूर्वी काही लोक पकडले गेले. बरोबर. ते कसे आहे लागलेत. तुम्ही केरळमध्ये पाहताय, तुम्ही दिल्लीमध्ये पाहताय, कुठून आले. दिल्लीमध्ये ब्लास्ट झाला होता, ती कारमध्ये ब्लास्ट झाला होता, ते कुठून व्हायला लागले, इंटरनली कसं व्हायला लागलं. नागपूरमध्ये दंगे झाले होते, तर कम्युनल राईट्स करून घेणे, घडवणे, हे सगळं त्याचा हिस्सा आहे ऑपरेशन टोपॅजचा. तर प्रत्येक नागरिकाला माहीत पाहिजे की भारतामध्ये पाकिस्तानचा ऑपरेशन टोपॅज चालू आहे आणि सगळ्यांनी आपण अलर्ट पाहिजे इंटरनल सिक्युरिटीसाठी. भारतीय सेना, एअरफोर्स इज केपेबल इनफ टू फाईट पाकिस्तान आणि चायना, बट इंटरनली आपण अवेअर नाही आहे. पोलीस इतकी सक्षम आहे का, आहे पण नाही पण, कारण की ते इतकी बिझी आहेत बाकीच्या इंटरनल आणि बंदोबस्तामध्ये, ते त्यांना इतकं वेळ देता येत नाही. म्हणून आपण सर्व नागरिकाने सुद्धा त्याबद्दल अवेअर पाहिजे अबाउट इंटरनल सिक्युरिटी. आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. आपण सर्वांनी आसपास काय चालू आहे हे पीपल्स मूवमेंट झालं पाहिजे. आसपास काय चालू आहे, तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या बिल्डिंगमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये कसले व्यक्ती येतात. आता पुण्यामध्ये कॅम्पमध्ये किती बाहेरचे रोहिंग्या किंवा बांगलादेशी येऊन तिथं जॉब करायचे, आणि ते जॉब करत असताना स्पेसिफिकली ते गाडी लावतात वेंडर्स. तर वेंडर्स कसे येतात, कुठून येतात, हे कोणतरी रिपोर्ट केले पाहिजे ना. समबडी हॅज टू रिपोर्ट दिस थिंग टू पोलीस किंवा सिक्युरिटी एजन्सीला सांगितलं पाहिजे, हे बाहेरचे लोक आहेत का इथं आहेत, कामासाठी लोक येत आहेत, पण खरंच कामासाठी येत आहेत का त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी येत आहेत. अंडर द नेम ऑफ वर्क पीपल आर फिल्ड अप हिअर. डेमोग्राफिक चेंज व्हायला लागलेत, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्यातमध्येच काही लोक आहेत जे लव जिहादमध्ये इन्वॉल्ड आहेत, त्यातलेच काही लोक जे आहेत ते तुमचे बॉम्ब ब्लास्टमध्ये वगैरे इन्वॉल्व होणार आहेत. सो दिस यू हॅव टू ऑब्झर्व. आपण नागरिकांनी हे ऑब्झर्व केले पाहिजे की काय चेंजेस आपल्या परिसरामध्ये आसपास होत आहेत. कोणी व्यक्ती तुम्हाला वाटतो शंका, सस्पिशन, तर प्लीज इन्फॉर्म पोलीस, प्लीज इन्फॉर्म सिक्युरिटी. हे तुम्ही करू शकता आणि अलर्ट राहू शकता. सर, येणाऱ्या काळात जर युद्धाची वेळ आली तर त्या युद्धासाठी आपण किती तयार आहोत. आपण 100% तयार आहोत. आणि भारतीय सेना जी आहे ही ऑलवेज सक्षम आहे.
ऑलवेज सक्षम आहे. तुम्ही पाहिलं आता ऑपरेशन सिंदूरमध्ये, 71मध्ये आणि 47मध्ये वेगवेगळ्या युद्धामध्ये आपण विजय हासिल केलेली आहे. हो 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 हो. सर वी आर ऑल रेडी ॲट नॅशनल लेवल. पण आणखीन काही केलं पाहिजे का? येस, आपल्याला आपलं इक्विपमेंट चांगलं घेतोय आपण. जसं आता रफाल घ्यायला 36 रफाल आपल्याकडे 36, हम्म, आणखीन 112 घ्यायचे आहेत. तर हे सगळे स्पीडअप व्हायला लागले आणि झालं पाहिजे. हम्म, हम्म. कारण की आपल्याला 2 फ्रंट्स आहेत, चायना आणि पाकिस्तान. पाकिस्तान. तर ह्या 2 फ्रंटसाठी आपल्याला भरपूर इक्विपमेंट लागणार आहे. मॉडर्नायझेशन व्हायला लागले आणि आत्मनिर्भर भारतच्या तहत भारतामध्ये भरपूर काही इक्विपमेंट तयार पण व्हायला लागला आहे. सो वी आर प्रिपेअरिंग. अँड कसं वॉर हे ऑलवेज हे कंटिन्युअस अपग्रेडेशन व्हायला पाहिजे. वॉर मशिनरी आणि वॉर फायटिंग केपेबिलिटी वाढली पाहिजे. केपेबिलिटी ऑलवेज तुम्ही तयारी करत राहायला पाहिजे. जसं तुम्ही बोलल्या इम्प्रूव्हिंग किंवा ऑनगोईंग येस, प्रोसेस. ऑनलाईन प्रोसेस आहे. अँड यू हॅव टू कीप इम्प्रूव्हिंग विथ युअर इक्विपमेंट ॲज वेल ॲज युअर माइंडसेट. आणि भारतीय जे सेनेचं माइंडसेट सगळ्यात स्ट्रॉंग आहे. सर्वात स्ट्रॉंग आपलं माइंडसेट आहे. फॉर एक्झाम्पल, पॅटन टँक नावाचा एक टँक 65च्या आणि 71च्या युद्धामध्ये पाकिस्तानने वापरला होता. बेस्ट टँक होता त्या काळात. बर. आणि आपल्याकडे सेंच्युरियन टँक होते. तरी पण आपल्या त्या वर्ल्ड वॉर 2च्या टँकनी पॅटन टँकला हरवलं होतं. कारण इट इज मॅन बिहाइंड द मशीन. तुमच्याकडे किती भारी अशी इक्विपमेंट असू द्या आणि तुम्हाला चालवता येत नाही, लढता येत नाही, काही फायदा नाही आहे. पण भारताच्या सैन्याचं कसं आहे, मॅन बिहाइंड द मशीन इज व्हेरी स्ट्रॉंग. आणि ते कसं आपल्याकडे ते मनामध्ये आपल्या ते रक्तामध्ये ते हिंमत आहे लढण्याची आणि ते खरेपणा आहे, म्हणून आपण लढू शकतो. मॅन बिहाइंड द मशीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, तुम्ही 24 वर्ष भारतीय सेनेमध्ये कार्य केलेलं आहे. तर भारतीय सेनेची अशी एखादी ताकद जी सामान्य लोकांना माहिती नाही. तेच म्हणलं ना, हिंमत. जे आतनं जे आपलं मॅन पॉवर जे आहे, जे माइंडसेट आहे भारतीय सेनेचं, द स्ट्रॉंगेस्ट माइंडसेट. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण मॉरली करेक्ट आहोत, अपराईट. आपण कधीही कुठल्या देशामध्ये जाऊन घुसून कुणाचं लुटून घेतलं नाही किंवा कुठल्या देशाचं आपण जमीन घेतली नाही. आपण अपराईट आहोत. आपण जो सही है और गलत है इसमें वी आर व्हेरी क्लिअर. त्यामुळं आपलं स्ट्रॅटेजिक कल्चर असं आहे की आपण कधीच कुण्या देशावर हमला केला नाहीये. आणि कुणी हमला केलं तर त्याला सोडलं पण नाहीये. बरोबर. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. प्रत्युत्तर दिलंच आहे. प्रत्युत्तर असं दिलेलं आहे की त्या धुळेमध्ये मीठ टाकलेलं आहे. तर आवर सगळ्यात स्ट्रॉंग जी आहे आपली मेंटॅलिटी आणि मानसिकता आणि आर्मीची जी पॉवर आहे, मॅन बिहाइंड द मशीन, दॅट इज व्हेरी स्ट्रॉंग. येस, तुम्ही अनेक वर्ष काश्मीरमध्ये जे दहशतवाद विरोधी मोहीम होतात त्याचे मुख्य अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. तर काश्मीरमध्ये नेमकं वास्तव काय आहे आजच्या काळात? नाही, मी 2002, 3, 4 ह्या काळामध्ये 1 ते 5च्या ह्या काळामध्ये माझं तिथं पोस्टिंग होतं, कार्यरत होतो मी ॲज अ कंपनी कमांडर, ॲज अ कॅप्टन. त्या काळाचं ना आजचं तर फार फरक आहे. बर बर. त्या काळात दहशतवाद जो होता फार फार पीकवरती होता. कारगिल युद्ध झालं होतं 1999ला. 99ला कारगिल युद्ध झाल्या पाकिस्तान हडबडला होता. मग त्यांनी काय केलं की आपण जिंकू शकत नाही म्हणून हे टेररिस्ट त्यांनी पाठवले. पाकिस्तानने काश्मीरमध्ये भरपूर टेररिस्ट भरले. भारतीय सेना पूर्ण पहाडामध्ये लढत होती. ते पठार व्हॅली खाली होती, त्यांनी भरले होते टेररिस्ट. त्या टेररिस्टला फाईट करण्यासाठी भारतीय सेनेने परत मोहीम स्टार्ट केली होती. जे राष्ट्रीय रायफल्स वगैरे जे तिथं आहेत त्यांनी परत चांगली मोहीम स्टार्ट करून तिने भरपूर काही खात्मा केला होता. पण त्यावेळी मी तिथं पोस्टिंग होती माझी 1मध्ये. आणि चॅलेंजेस भरपूर होत्या. आजचं जे आहे आज फार ट्रान्सपरंट झालेलं आहे आणि टेररिझम फार कमी आलेलं आहे. कमी आहेत. एखादा टेररिस्ट मरतो तो पूर्ण सोशल मीडियामध्ये सगळ्याला कळतं की टेररिस्ट आला होता. तिथं आमच्या 2001च्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, मीडिया पण फार कमी असायचा, लोकांना कळत नव्हतं. इतके जास्त ऑपरेशन व्हायचे, इतके जास्त कॅज्युअलिटी व्हायच्या आपल्या भारतीय सेनेच्या, ॲज वेल ॲज आम्ही आतंकवादी तितक्याच टिपटी चौपटीनं मारायचो. म्हणजे 4 आतंकवादी मिळालं तर एक आमचा जवान किंवा ऑफिसर कॅज्युअलिटी व्हायचा. अशी परिस्थिती होती. 1:4चा रेशो असायचा. तर त्यावेळेस लष्करी तोयबा, जैश ए मोहम्मद हे जे आजकाल जे आहेत ना नावं चेंज करून ते आता वापरत आहेत, हिजबुल मुजाहिदीन असे संघटना होत्या. त्या संघटनेमध्ये त्यांचं जे चॅलेंज मला सगळ्यात होतं की त्यांचे
लढण्याची पद्धत, मोडस ऑपरेंडी, नंतर इन्फॉर्मेशन, तिथे लोक आसपासचे जे गावातले ज्या एरियात तुम्ही हो 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 कार्यरत होतो कंपनी कमांडर, इन्फॉर्मेशन फ्लो होत नव्हती. तुम्हाला ॲक्शन करायचं असेल तर मला इंटेलिजन्स पाहिजे, इन्फॉर्मेशन पाहिजे, ते करेक्ट फार मुश्किल होती. पीपल वेर नॉट फ्रेंडली अँड नॉर दे वेर अगेन्स्ट, ते न्यूट्रल असायचे. आम्हाला कधी इन्फॉर्मेशन सांगत नव्हते लोक, कधी घाबरायचे लोक आतंकवाद्यांना, कारण की आतंकवादी कोणी इन्फॉर्मेशन दिला, कोणी काही केला त्याला मारायचे, जिवंत मारायचे, म्हणून लोक पुढे येऊन सांगत नव्हते. दॅट इज चॅलेंज, की लोकांकडून इन्फॉर्मेशन काढणे. आणि सगळ्यात मोठी चॅलेंज होती ते टेरेन म्हणजे तिथली जमिनी बनावट. पहाडी एरिया होता, नाले, नद्या, पूर्ण आपण जर सह्याद्री पाहतो का नाही तसंच. हो. ते जे चॅलेंजेस होते त्या चॅलेंजेसला ओव्हरकम करून आतंकवादी मारणं हे फार टफ होतं त्या काळात. आणि आजच्या काळात तुम्हाला भरपूर काही इन्फॉर्मेशन आहेत, मोबाईल वरती टेररिस्ट बोलतात किंवा त्यांचे मेल हे सगळं हॅक करून तुम्हाला लॉट ऑफ इन्फॉर्मेशन यू गेट. पण त्यावेळेस इन्फॉर्मेशन लिमिटेड. डेफिशियन्सी असायची. मग त्या मी तिथं पोस्टेड असताना हे सगळं मी नेटवर्क तिथे डेव्हलप केलं, त्या लोकांना भेटलो, लोकांना जाऊन भेटायचो, तिथनं मी हळूहळू नेटवर्क तयार केला. तिथं गावातल्या लोकांसोबत माझी चांगली हे झाली. पीपल फ्रेंडली ऑपरेशन्स, म्हणजे लोकांना आपली भीती नाही वाटली पाहिजे आणि त्यांना सोबत घेऊन, कारण की आपण फक्त आतंकवादी मारून तिथली आपण जिंकणार नाही. आतंकवादी मारणं म्हणजे आपण ते लोक आपल्यासोबत असं नाही आहे. लोकांना सुद्धा आपल्यासोबत घ्यायसाठी ऑपरेशन सद्भावना भारतीय सेनेने स्टार्ट केलेलं आहे. पण त्या ऑपरेशन सद्भावनामध्ये आम्ही लोकांना पण घेऊन ऑपरेशन करायचो. घेऊन म्हणजेच त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन किंवा त्यांना न इजा पोहोचता, त्यांना न त्रास होता, आम्ही असं ऑपरेशन करायचो. पण त्याच काळात हे सगळे मला जे अनुभव आलेले आहेत ते मी तुमच्यासोबत आता शेअर करतोय. येस. तर हे चॅलेंज असताना सर्वात मला डिफिकल्टी काय यायची म्हणजे ऑपरेशन्स इन द नाईट. कारण की ओके. रात्री. रात्रीची रात्री ऑपरेशन्समध्ये आमच्याकडं तितके इक्विपमेंट नव्हते, जे नाईट विजन डिव्हाइस वगैरे असतात ते नव्हते आमच्याकडे. मग त्यावेळेस आम्हाला हे चॅलेंजेस यायचे. आणि आजचे जे परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणताय की कम्पेअरिंग. हो तर आज सगळे नाईट विजन डिव्हाइस आणि इक्विपमेंट वाईज दे व्हेरी व्हेरी गुड असे. तर दॅट वेळेस थोडासा ज़्यादा चॅलेंजेस थे और आज कम चॅलेंजेस आहे. पण ते चॅलेंज वेगळे आहेत आजकालचे. बिकॉज मिल्टन ही तितकेच शार्प झाले, एक मोबाईल वापरतात चेंज करतात, ते पण तितके शार्प झालेत. पण ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला एवढं थिंक फास्टर दॅन दॅट मिल्टन. तुम्ही त्याच्या आतंकवाद्याचे एक पाऊल पुढे पाहिजे, तुमच्या दुश्मनाचे एक पाऊल पुढे पाहिजे, तर मगच तुम्ही त्याला मारू शकता. बरोबर. आणि LOCवर नेमकं कसं वातावरण असतं सर? LOCवर आता आणि त्यावेळेस सुद्धा, त्यावेळेस फार फायरिंग व्हायच्या, त्यावेळेस फार गरम असायचे LOC ऑलवेज. आपण त्यांचे बंकर उडवायचो, ते आपले बंकर उडवायचे, आपण छोटेसे जाऊन तिथं रेड करायचो, ते आमच्याकडे येऊन रेड करायचे. पाकिस्तानी जी सेना असायची, तर मारकाट बहुत था. आज तकरीबन LOC शांत आहे, पण काही काही ठिकाणी छोटे मोठे चुटपुट होत असतं कम्पेअर टू 2001. तुम्हाला जे चॅलेंजेस आले, आव्हानं आली, त्यांना सामोरे जाऊन तुम्ही तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल केलं, तर त्या ऑपरेशन्स विषयी आम्हाला सांगा. नेमके ते ऑपरेशन कशाचे होते, कसे तुम्ही सक्सेस केले, तुमचा एकंदरीत अनुभव? ऑपरेशन असं भरपूर केले. एक ऑपरेशन असं सांगू शकत नाही, कारण की काय असतं, एव्हरी टाइम यू गेट इन्फॉर्मेशन यू मे गेट सक्सेस. तुम्हाला यश मिळेल हे जरुरी नाही आहे. कधी कधी आम्ही जेव्हा जायचो त्या जंगलामध्ये, तिथं इन्फॉर्मेशन मिळाल्या ठिकाणी आतंकवादी निघून गेला असायचा. कधी काय असायचं की आतंकवादी दुसऱ्या ठिकाणी, आम्ही दुसऱ्या ठिकाणी. तर ही चॅलेंज असायची. एव्हरी टाइम यू गो, कधी फायर फाईट व्हायची, फायर फाईटमधून ते निघून जायचे, तर हे चॅलेंजेस असायचे. तर एव्हरी टाइम यू विल नॉट गेट सक्सेस. तर हे भरपूर आम्ही असं भरपूर ऑपरेशन करायचो. आम्ही भरपूर ॲम्बुश, पेट्रोलिंग, असे वेगवेगळे रेड करणे, हे असं वेगवेगळे ऑपरेशन करायचो. त्यामध्ये तर टोटल आम्ही माझ्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये, तेव्हाच्या ॲज अ लेफ्टनंट कॅप्टनच्या काळाच्या, आम्ही 20 आतंकवादी मारले होते. 20 आणि मी स्वतः 6 मारले, माझ्या टीमने 14 मारले, असं टोटल आम्ही हे मारले होते 20 आतंकवादी. आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही म्हणताय की जे कुठला असं डिफिकल्ट असं ऑपरेशन असं सांगता येत नाही, कारण की एव्हरी टाइम तुम्ही बाहेर जाताय, यू आर नॉट शुअर की तुम्ही जिवंत येणार आहे का नाही. कारण की आतंकवादी, आता आम्ही रोडवरनं गस्त करून निघालो, ते खाली अडी लावायचे. ते गावातच्या लोकांमध्येच सामील असायचे, ते गावकरी असायचे. आपल्याला कळत नाही आतंकवादी कोण आहे आणि गावकरी कोण आहे. हे फार मोठा चॅलेंज असायचं. मग आम्ही गस्त करायला जायचो, तेव्हा ती अडी लावायची.
किंवा ते तिथनं रॉकेट फायर करून पोहून जायचे. हे छोटे छोटे इरिटंट्स किंवा चॅलेंजेस आम्हाला फेस करावं लागायचे तिथं असं. आणि त्यामध्ये असं भरपूर ऑपरेशनमधलं एक महत्त्वाचं तू बोललास मला की ऑपरेशन जे मला शौर्य चक्र मिळालं, हो. त्यामध्ये एक गाव होतं वागड गाव. त्या गावामध्ये 3 ते 4 आतंकवादाचा ग्रुप येत राहायचा आणि ते सगळे लष्कर ए तैयबा असे एक तंजीम आहे. त्या तंजीमची लोक यायची आणि तिथं पूर्ण त्या एरियामध्ये दहशतवाद आणि लोकांना घाबरवायची. आणि त्या गावामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी काही काम करणारे लोक असायचे. जसं आमच्यासाठी इन्फॉर्मर्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचे असणार ना. OGW मतलब ऑन ग्राउंड वर्कर्स असतात ते. अच्छा. त्यांच्यासाठी ओव्हरग्राउंड वर्कर असतात ते. दे आर वर्किंग फॉर टेररिस्ट. सो दिस इज ऑल गेम ऑफ माइंड, गेम ऑफ पेशन्स, गेम ऑफ कोण किसको पहिले पक लेता है. त्यांची इन्फॉर्मर असायची, आमची इन्फॉर्मर असायची. आणि इन्फॉर्मरमध्ये सुद्धा आपसामध्ये कोणी डबल क्रॉस असायचं. तर फार फार चॅलेंज असायचे. तर असंच एकदा मला ते एक गाव होतं वागड गाव आणि आमचे कमांडिंग ऑफिसर सांगितलं होतं की त्या गावामध्ये कायम आतंकवादी येत असतात अँड प्लीज स्टार्ट डेव्हलपिंग युअर सोर्सेस, नेटवर्क बनव. ह्या अगोदर माझे भरपूर ऑपरेशन झाले होते आणि मला 1-1.5 वर्ष झाला होता त्या एरियामध्ये. माझा अनुभव चांगला झाला होता आणि माझं नेटवर्क जमलं होतं. तिथं 2 मुलं होती लहान, 10वी-12वीची. ते म्हणजे गावातून जायचं तेव्हा ते मला भेटायची किंवा असंच ओळख असायची, क्रिकेट खेळायचो मी त्यांच्यासोबत. तर त्यामुळे माझी त्यांची चांगली ओळख झाली होती. मग ते हळूहळू मला इन्फॉर्मेशन द्यायला लागले होते. 10वी-12वीची मुलं. हां, येस. तेच मुलं इनोसंट असतात, ते खरं सांगतात ना. बाकीचे लोक जे असतात ते सांगत नाहीत. आपलं डोकं लावत असते. ते आपलं डोकं काय लावतात, त्यांना वाटतं की बाबा मी कसं सांगू, मला काय करायचं आहे, बरोबर. बिकॉज ही विल गेट किल्ड है ना, तो माणसं. म्हणून त्यामुळे हे 2 मुलं होती. असंच एका दिवशी मला हेडक्वार्टरमध्ये आमची एक कॉन्फरन्स होती, आमची एक मीटिंग होती. माझं हेडक्वार्टर माझ्यापासून 5 किलोमीटर दूर होतं. ज्या एरियामध्ये मी होतो माझ्याकडे 20 ते 25 गावं होते माझ्या हाताखाली टू क्लिअर दॅट एरिया. आणि तकरीबन 50% जंगल होतं त्या एरियामध्ये. मी हेडक्वार्टर असताना मला तो जो मुलगा होता, मी सांगितलं तो मला भेटायचा, तो हेडक्वार्टरला आला. कंपनी पोस्टमध्ये नाही आला, हेडक्वार्टरमध्ये आला. तो मोटरसायकल घेऊन आला आणि हेडक्वार्टर सांगितलं की मला भेटायचं आहे सरांना. मी कॉन्फरन्समधून बाहेर आलो, गेटवरती आलो. मला विचारलं काय. त्याने सांगितलं की 4 माणसं बसलेली आहेत तिथं आणि हे लष्करीचे आहेत. आणि हे मला पहिले इन्फॉर्मेशन येत होती ना की येत आहे. रेडिओ इन्फॉर्मेशन असते, मला रेडिओने कळत असतं की या एरियामध्ये फिरत आहेत, पण पिन पॉईंट नसायची. तो मुलगा आला, त्याने सांगितलं ह्या घरात बसलेले आहेत. म्हणलं ओके, आर यू शुअर. त्याने येस सर. तू जा गावात म्हणलं परत आणि मी येतो. आणि तिथनं मी हेडक्वार्टरचे आपल्या गेटवरनं मी ऑफिसमध्ये जाईपर्यंत कमांडिंग ऑफिसर मला बोलले. कमांडिंग ऑफिसरनं मला सांगितलं आओ मेरे पास कॅप्टन. नाही, मेरे पास इन्फॉर्मेशन आहे ते एरिया की. त्यांच्याकडे सुद्धा इन्फॉर्मेशन आली होती. कुठून आली होती, ते पोलीस आणि IBOकडनं फोनवरती त्यांना. त्या काळात कसं असायचे फोन, लँडलाईन असायचे. मग त्यांना लँडलाईन फोन आला होती. कारण की IBचे पण लोक किंवा पोलीसचे लोक पण त्या एरियामध्ये फिरायचे ना, त्यांनी पण इन्फॉर्मेशन दिली होती. तिकडे त्यांना फोन आला, माझे फोन आला. म्हणलं डबल इन्फॉर्मेशन म्हणजे कोरॅबरेशन, म्हणजे 100% तिथं आतंकवादी आहेत. एक माणूस खोटं बोलू शकतो, पण 2 बोलताय म्हणजे इट इज कोरॅबरेटेड. मग मला ॲक्शन घेणं भाग्य होते. कमांडिंग ऑफिसरनं सांगितलं फटाफट ॲक्शन कर, प्लॅन कर. मी मॅप घेतला, समोर बसला कमांडिंग ऑफिसरच्या समोर, आमच्या CEO समोर बसलं आणि तिथंच प्लॅन केला मी. प्लॅनमध्ये सर्वात आधी मी ठरवलं की ह्या गावाला कसं वेढा घालायचा, गावाच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. आणि ज्या जंगलाच्या साईडला, नाला जंगलाच्या साईडला ते आतंकवादी बसलेले आहेत, त्या साईडला मी कसं त्यांना न जाऊ देता तिथंच गावामध्ये कसं रोखलं पाहिजे. त्यामुळे मी कॉर्डन ठरवलं की जंगला आणि नाल्याच्या साईडने करायचं. तो जो गाव होता आणि तो जो जंगल आणि हे जे होती ती पश्चिम आणि नॉर्थ दिशेला होता, पश्चिम आणि उत्तरेला. आणि दक्षिण दिशेला पूर्ण जे भाताची शेती होती, ओपन होता. आणि ईस्टला सुद्धा, म्हणजे ईस्टला सुद्धा काय होतं, ते थोडंसं उबडखाबड होतं पण ओपन होतं. पण ह्या चान्सेस कुठे होते ते पळायचे, जंगलामध्ये किंवा नालेमध्ये. म्हणून मी लगेच प्लॅन केला आणि आमच्या टीमला सांगितलं, आमची जी कंपनी पोस्ट होती तिकडे त्यांना सांगितलं तुम्ही स्टार्ट करा आणि कमीत कमी 30 ते 40 जवान घेऊन सेक्शन, एका सेक्शनमध्ये 10 असतात, 4 सेक्शन ते 5 सेक्शन तुम्ही घेऊन तिथनं मार्च करा. मी इकडनं हेडक्वार्टरवरून येईन, आपण दोन्ही साईडनं त्याला घेरा मारूया. आणि त्यासोबतच मी आमच्या हेडक्वार्टरमध्ये 2-3 वेगळे ऑफिसर आले होते माझ्यासोबत त्याची कॉन्फरन्सला. त्यांची पण 3 टीम घेतल्या, 3 ते 4 टीम. त्यांना पण सांगितलं की कमांडिंग ऑफिसरला मला हे टीम पाहिजे गाव घेण्यासाठी. प्लॅन केला फटाफट.
आणि त्यांना सांगितलं टीमला आमच्या की तुम्ही मार्च करा. जेव्हा तुम्ही एक्स पॉईंटला येणार म्हणजे त्या गावापासून तुम्ही 10 ते 15 मिनिटाच्या दूरीवर तेव्हा जेव्हा असणार आहे तेव्हा मी आमच्या गाड्यामध्ये स्टार्ट करेन. कारण की मला यायला 15 ते 20 मिनिट लागणार होते. ते 5 ते 6 किलोमीटर दूर होता. गाडीमध्ये यायला रोडवरती 20 मिनिट लागणार मॅक्सिमम आणि त्याला चढत यायला जास्त टाईम लागणार. म्हणून मी सांगितलं की 20 मिनिट्स जेव्हा राहतील अंदाजा तुम्ही मला सांगा. त्यांनी एका पॉईंटवरती आले आणि मला इशारा दिला. मी गाड्या घेऊन लगेच आमच्या जिप्सी वगैरे घेऊन आमच्या टीम घेऊन 3-4 आलो. गावाला पूर्ण घेरा घालायचं. त्यांनी घेरा घातला उत्तरेकडनं आणि पश्चिमेकडनं जिथं नाला आहे आणि मी फटाफट रोडवरून आले आणि पूर्वेकडनं आणि दक्षिणेकडनं आम्ही पूर्ण घेरा घातला. हा घेरा घातल्यानंतर मी आमच्या टीमला रेडिओ सेटवरती सांगितलं पुढच्या जंगलाकडे नाल्याकडे त्यांना म्हणलं तुम्ही थोडंसं पुढे या, बाहेर जंगलाच्या बाहेर या आणि थोडंसं हरकत करा. ते घरामध्ये आतमध्ये त्यांना पाहिलं आणि त्यांना लक्षात आलं आतंकवादी आला की आपण जंगलाकडे नाही जायचं. हे मुद्दाम केलं मी. का? कारण की ते आतंकवादी जंगलाकडे नाही गेले पाहिजे. एकदा जंगलामध्ये नाल्यामध्ये घुसलं की इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू किल देम. जंगलामध्ये घुसल्यानंतर मारणार तर त्यांना आहेत पण मला कुठं मारायचं होतं इन द एरिया इन द प्लेस ऑफ माय चूजिंग. दुश्मन को वहाँ मारना चाहिए आपके समय और आपके टाइम पे और आपकी जगह मारना चाहिए. त्यामुळे मी त्याला सांगितलं तुम्ही तिकडे हरकत करा. त्यांची हरकत केली आणि आम्ही स्ट्रेट वे इकडनं पगडिंडीवरून आम्ही त्या घराकडे गेलो जे जंगलाच्या साईड शेवटी होता. जसं आम्ही माझी टीम घेऊन चाललो होतो त्याच वेळी ते आतंकवाद्यांनी घराच्या बाहेर उतरले पळत फायरिंग करत दन 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 त्या वाटेवरती आले आणि आम्ही पण फायरिंग करत क्रॉस फायरिंग स्टार्ट झाली. आम्ही पोझिशन घेतली परत ते गावामध्ये गायब झाले लगेच तिथं लपले. त्यांना लक्षात आलं की बाहेरच्या साईडला फौज आहे नाल्या साईडला फौज आहे म्हणून ते गावाच्या साईडला पळाले आणि आम्ही फाईट करते वेळेस ते गावात परत गायब झाले. चॅलेंज आता गावामध्ये कुठे बसले कारण की इतके 400-500 घरं आहेत. गावाच्या लोकांना सगळ्या अनाऊन्स करून मी बाहेर काढलं. पंचायत घरासमोर बसवलं. कमांडिंग ऑफिसरचे आले. त्यांना म्हणलं तुम्ही मॅनेज क्राऊडला मॅनेज करा यू टॉक टू दॅम आणि परत आम्ही हाऊस बाय हाऊस ड्रिल म्हणजे एक हाऊस क्लिअर करायचा. आता कुठल्या घरात माहीत नाहीत 400 घरं. हां मग ते प्रत्येक टीमला घर वाटून दिले मी 20-20 ह्या कोपरा सगळ्यांनी दिले वाटून. हाऊस क्लिअरिंग म्हणतात तर हाऊस क्लिअरिंग करायला लागलो. त्यावेळेस परत ते माझे 2 मुलं होते. मी काय केलं परत मी क्राऊडमध्ये गेलो. प्रत्येक माणसाला बोलायचो हां काय कोणीच सांगत होतं काय पण मला माहिती होतं माझी मुलं कुठे आहेत. त्यांना मला विचारलं कुठे गेले ते म्हणले की ह्या मोहल्ल्यामध्ये ह्या घरामध्ये घुसलेत ते. परत मी टीम घेऊन त्याच घरामध्ये तिथे एक्झॅक्टली गेलो कारण की पिन पॉईंट पाहिजे आपल्याला. आता सकाळचे 8-9 वाजता स्टार्ट झालं होतं. आता 12-1 वाजले हे सगळे कारवाई होत 12-1 वाजले 2 वाजले. मग ज्या घरात तिकडे होते माझी टीम घेऊन मी त्या एरियामध्ये गेलो. त्या घरांना मी कॉर्डन केलं. परत माझ्या टीमनी सर्च करायला लागलो काय सापडतच नव्हता. मग आसपासची 2-3 घरं बघितलं तरी पण सापडत नव्हता. मग बाकीच्या टीमला विचारणं यार तुमच्या साईडला तर आहे नाही तुम्ही चेक करा नसं कुछ भी नाही या. मग मला वाटलं की कसं काय त्या घरात घुसले ते म्हणतं म्हणजे सापडत नाही आहे आणि आम्ही घराच्या बाहेर थांबलो होतो की आता काय करायचं. दोघं काम करत नव्हतं. आमच्या जे सोर्सने सांगितलं की त्या घरात आहेत त्या आसपासचे 2-3 घरं मी पाहिले तिथं पण नाही आहे. असं मी मागे थांबलो होतो. गावामध्ये कसं असतं प्रत्येकाच्या समोर एक ओसरी असते आणि ओसरीच्या बाहेर पायऱ्या असतात. पायऱ्याच्या तिथं काश्मीरमध्ये कसं लाकडाच्या पायऱ्या असतात. लाकडाचं असतं ना घरं त्याच्यामध्ये आत मुर्गीखाना असतो. तर थोडीशी एक फट होती त्या फटेमध्ये मला काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं आणि गडबड आहे आणि आम्ही उपर मी थांबलो होतो आणि ते सगळे आत होते. जर त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन फायर केलं असतं तर आमचे सगळे पाय फायरनं आम्ही तिथेच पडलो असतो. पण माझ्या डोक्यात एक युक्ती आली. मी आमच्या जवानांना सांगितलं ओके तुम्ही काम करा तुम्हाला वाटतं काही नाही आहे मोठ्यानं बोललो मी आणि थोडा पण तिकडे बघूया. आमच्या टीमला मी मागे घेतलं. तुम्हाला माहित होतं ते खाली आहेत. मला संशय आला तिथं एक फटीमध्ये काहीतरी आहे. हालचाल दिसली मला. मग हालचाल म्हणजे काय इट हॅज टू बी कोण असणार आहे. बरोबर हो काय तर हालचाल फार छोटी फट होती काय तर हल्ल्यासारखं वाटलं माझ्या. मग मी मोठ्याने म्हणलो अरे मला वाटतं ते काहीच नाही आहे आपण मागे येऊया आणि आपण तिकडं सर्च करूया. आणि मागे थोडंसं 10 मिनिट आलो. मी झाडाच्या आडोशाला घेऊन कवर घेऊन मी तिकडे पॉईंट करत होतो आणि माझ्या टीमला सांगत होतं की रॉकेट लॉन्चर लेके यावं. म्हणजे माझं एम होतं की रॉकेट लॉन्चर डायरेक्ट तिथं मारायचं त्या मुरीखान्यामध्ये म्हणजे ते 4च्या 4 एकदा भेटतील. तो असं म्हणेपर्यंत तिकडे त्यांनी दणदणात फायर सुरू केला
बापरे. ते बाहेर निघाले, फायर सुरू केलं. ज्या झाडाच्या खाली मी बसलो होतो ते पूर्ण झाडाला छन्नी झाली. पण मी पण इकडनं फायर सुरू केला. 4 निघत होते तेव्हा दोन्ही साईडला ते पळाले आणि एक मागच्या साईडला पळाला. एकाला मी तिथंच कंठस्थान घातला. त्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यांनी. घरात घुसला तो आत हम्म. आणि एक उजव्याला, एक डाव्याला असं 3 आतामध्ये पळाले आणि एकाला तिथे कंठस्थान घातलं. मग ते 2 आत जाऊन बसले घरामध्ये आणि हे जेव्हा चालू असताना रॉकेट लॉन्चरमधून फायर केलं पण त्याचा इफेक्ट झाला नाही. फायर फाईट सुरू झाला की 100% आता स्टॅब्लिश झालेलं आहे. आता फायर फाईट करत करत आम्ही तिकडे फायर करायचो. तो आता मध्ये एका खिडकीतनं दुसऱ्या खिडकीत, तिसऱ्या खिडकीतनं तिसऱ्या खिडकीत सगळ्यात एंगेज करत होता तिकडे खिडकीमधनं. तो आत आहे, मी बाहेर आहे आणि बाहेर कसं झाडाच्या आडोशाला किंवा दगडाच्या आडोशाला किंवा एक घराच्या कोपऱ्याच्या आडोशाला येऊन फायर करायचो आम्ही. टीम फायर करत होती आणि एक तर पडला होता, 2 आत गेले होते. तर त्या साईडला जेव्हा आम्ही त्या साईडला जाऊन मी फिरून बघितलं, तिकडनं खिडक्या होत्या, तिकडनं फायर करत होते. फायर चालू होता आणि वरून आता वऱ्याचा रेडिओ सेटमध्ये आम्ही बघतो. रेडिओ सेटमध्ये आम्ही इंटरसेप्ट बघतो ना, आतामध्ये सुद्धा आपसामध्ये बोलतात रेडिओ सेटवरती. आमचं रेडिओ सेटमध्ये ते यायचा प्रयत्न करतात. आम्ही बघतो ते म्हणले की हां कासिम है, ये अबू दुजाना है, हे सगळं त्यांचं कन्फर्म झालेलं आहे. चांगली म्हणजे स्ट्रॉंग आणि हाय लेवलच्या अटॅकमध्ये होते, कॅटेगरी एच्या अटॅकमध्ये होते, ते फसले होते. आमचे कमांडिंग ऑफिसर म्हणले इतकं छोडणार नाही आहे. असं फायर फाईट करत करत 4 ते 5 वाजले. अंधार होण्याच्या अगोदर त्यांचं एम होतं की अंधाराच्या अगोदर आम्ही डिले करायचा, त्यांचा एम. आपला एम होता की अंधाराच्या आधी त्याला मारायचं आहे. रेस अगेन्स्ट टाईम. मी विचार केला तर कसं मारायचं. कमांडिंग ऑफिसर सांगितलं की मी काहीतरी करतो आणि मी जागा बदलत मी मागे जाऊन ज्या खिडकीमधनं ते फायर करत होते त्या समोरच्या घरामध्ये मी जाऊन आपली टीम लावली. परत समोर जाऊन टीम लावली आणि वरून मी बघत होतो काय हालचाल आहे. ह्या साईडच्या टीमला सांगितलं सगळ्यांनी एकदाच फुल फायर असॉल्ट आणि रॉकेट लॉन्चर सगळ्यांनी फायर करा, एकदाच करा. आणि सगळ्यांनी एकदाच फुल फायर असॉल्ट केला. फुल फायर असॉल्ट केल्यानंतर त्यांना बाहेर निघणं भाग्यच होतं. आणि रॉकेट लॉन्चर्स आणि ग्रेनेड्स टाकले सगळ्यांनी ह्या साईडनं. आणि मागच्या साईडनं असताना त्यांनी एका आतंकवाद्यांनी माझ्या खिडकीच्या समोर जम्प करण्याचा प्रयत्न केला निघण्याचा आणि दुसऱ्या साईडला जम्प करायचा. जो माझ्या साईड जम्प करणार त्यांनी ग्रेनेड टाकला माझ्याकडे. असं जवळ 5 मीटरच होतं आमचं. ग्रेनेड टाकला माझ्याकडे, ग्रेनेड टाकला आणि माझं एम त्याच्यावरतीच होतं की तिथनं कोणी निघणार खिडकीमधनं सोडणार नाही. माय आईज वेअर ऑन द विंडो, जे पण निघेल ते ठोकणार. तो तिथनं जम्प केला, ग्रेनेड टाकला तिकडं माझ्याकडे, माझ्या रूममध्ये. ग्रेनेड पडला, ब्लास्ट झाला ग्रेनेड, मला कळलंच नाही. पण माझं एम त्या आतंकवाद्यावर मी तिथेच त्याला कंठस्थान घातला. तो होता दुसरा आतंकवादी. जो तिसरा होता ते दुसऱ्या साईडला जम्प केला, त्यांनी त्याला दुसऱ्या टीमने ठोकलं. असं 3 आतंकवादी आम्ही ते ऑपरेशन मारलं. मला पण लागलं, रक्तबंबाळ झाला होतो पाय. आणि नंतर देवाच्या कृपेने लकी जे आहे आणि आमचे डॉक्टर आहे मागे, डॉक्टर घेऊन मला गेले हॉस्पिटल अँड ऑल दॅट. हेलिकॉप्टर सगळी कारवाई झाली. आज मी तुमच्या समोर आहे बोलण्यासाठी. वा. असं झालं ते ॲक्शन. खूप छान. म्हणजे तुम्ही हा प्रसंग सगळा सांगत होता आणि तो तसाच प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहत होता. आणि ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माइंडसेट. म्हणजे काय माइंडसेट तुम्ही जो प्रत्येक प्रसंग सांगितला त्यामागे एक फायटिंग स्पिरिट दिसत होता. ती माइंडसेटच आहे ना, नॉट टू गिव्ह अप. त्याला कसंही करून आपल्याला मारायचं आहे. मला फरक पडतो मला गोळी लागेल ना लागेल, पण माझ्या देशासाठी मी दुश्मनाला मारणार, हे माझं फर्स्ट एम आहे. लढते वेळेस मला काय होईल ते वरची कृपा आहे, पण मी दुश्मनाला सोडणार नाही. आय वॉन्ट टू किल एनिमी फॉर माय कंट्री. असं नाही की लोक म्हणतात मी देशासाठी मारणार. नो, जे होईल ते होईल, पण मी दुश्मनाला माझ्या देशासाठी मारणार आहे, हे माझं पहिलं एम आहे. त्यामुळे मी ते ऑपरेशनला पुश करत आय वॉज देअर. येस. आणि या सगळ्या टेररिस्ट विरोधात लढताना सर्वात मोठं आव्हान कुठलं असतं? सर्वात मोठं आव्हान आहे की एक्झॅक्ट पिन पॉईंट लोकेशन तुम्ही आतंकवाद्याची. आत्ता बोललात ते व्हेरी डिफिकल्ट. याची इन्फॉर्मेशन मिळणं फार 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 मुश्किल आहे. एकदा फायर फाईट सुरू झालं की नाही, एकदा युद्ध सुरू झालं की नाही, मग आता आपले 2 पडतील, त्याचे 4 पडतील, ते पडणार आहेत. असं नाही की वॉर म्हणजे की मी त्यांनाच मारणार आहे, त्यांचंच नाही, असं होणार नाही. अगर आपण त्याचे 4 मारतोय, आपलं पण एखादं मानसिकता पाहिजे की आपलं पण एखादं जवान लागू शकतो, कॅज्युअलिटी होऊ शकतो, स्वतःला होऊ शकते. दिस इज व्हेरी बिग चॅलेंज ऑफ इन्फॉर्मेशन, एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन इन टेररिझम आणि आतंकवादी आणि मिलिटंटच्या.
बाकी लढाईमध्ये तुम्हाला माहिती आहे, कारगिलमध्ये तुम्हाला माहिती आहे की समोर पहाडी आहे आणि तिथं दुश्मन बसलेला आहे आणि त्याला आपल्याला डिस्लॉज करायचं आहे, तिथं आपल्याला कब्जा करायचा आहे. इथं तुम्हाला दुश्मनच माहीत नाही. इथं दुश्मन तुमचा इनविजिबल आहे, तुम्हाला दिसतच नाही आहे. कारण की तो लोकांमध्ये फसलेला आहे, लोकांमध्ये येतो, कधी बुरखा घालून जातो, कधी हात्या बिना हात्याचा तुमचा हँडशेक करून जातो. तुम्हाला कळत नाही ना मला की कोण आहे. गावात इतके लोक आहेत, दुसऱ्या गावाचे पाहुणे आले असं सांगतात. त्यामुळं तुमचं जे लढाई आहे व्हिजिबल ते इनव्हिजिबल. आम्ही इन्फॉर्ममध्ये नोन आहे, ते नॉन सिव्हिलियन्स आहेत, अननोन लोक आहेत. त्यांच्याकडे पूर्ण इन्फॉर्मेशन आमची आहे की आम्ही फिरतो गावात ड्रेसमध्ये, त्यांची इन्फॉर्मेशन आमच्याकडे नाही आहे. आम्ही देशासाठी लढण्यासाठी फार प्रेरित असतो, ते लोकांना मारण्याने मरण्यासाठी ते प्रेरित असतात. ते झुंज आहे विचारधाराची, झुंज आहे माइंडसेटची. सो इट इज अबाउट गुड अँड इव्हिल. ही घुसखोरी आजही सुरू आहे पाकिस्तानकडून? आहे, फार कमी प्रमाणात आहे, पण आहे फार कमी प्रमाणात, फार फार कमी प्रमाणात. त्या काळी ती इतकी घुसखोरी व्हायची कारण की त्या काळी फेन्स नसायची. त्या काळात भरपूर आतंकवादी ट्रेन केले होते पाकिस्तानने, जो कारगिल हरल्यानंतर भरपूर होते. आता फार मिनिमम रेअर. आता तू घुसखोरीचे तरीके वेगळे आहेत. कोणी नेपाळवरून येतं, कोणी दरवेळेस हत्यार घेऊन येत नाही, कोणी दुसऱ्या बॉर्डरवरून येतात, हत्यार त्यांना इझिली अवेलेबल होतात. तो पॅटर्न चेंज होत असतं. आतंकवाद्याचं पॅटर्न दे ऑल्सो चेंज ॲज पर दी टेक्नॉलॉजी, ॲज पर दी सिस्टम. ते पण चेंज होतात. आम्ही पण चेंज अडॅप्ट करून आम्ही पण चेंज होत असतो. बरोबर. आणि पीओकेचं नेमकं काय महत्व आहे? आपण पीओके का महत्त्वाचं आहे? कारण की पीओके हे फार भारताचा अभिन्न अंग आहे. जो पीओके स्टेट आहे पूर्ण, जो काश्मीर, जम्मू काश्मीर आहे, हे फार मोठं क्षेत्रफळ आहे. त्यामध्ये पाकिस्तानने जेव्हा हल्ला केला होता 1947ला, कबायली घेऊन जेव्हा आले होते, त्या हल्ल्यामध्ये आपण प्रत्युत्तर देत असताना थोडा भाग त्यांच्याकडे राहिलेला आहे. कारण नेहरूजींनी जेव्हा युनायटेड नेशन्समध्ये जाऊन त्यांनी हे हस्तक्षेप करण्यासाठी झालं होतं, जेव्हा सीज फायर लाईन झाली तेव्हापासून हे भांडणं आपल्याला आहे. पूर्ण आपण घेतलं नाही, थोडं त्यांच्याकडे राहिलेलं आहे. आणि पाकिस्तानचं एम आहे की पूर्ण आपण घ्यायला पाहिजे. पाकिस्तान त्याच्यामुळं खुरीत असतो, त्याच्यामुळे आपल्याला डवचत असतो, सतत काही ना काही करणार करत असतो. पाकिस्तानकडून सर्वात मोठं आव्हान आजच्या काळात किंवा आजच्या दिवसाला कुठलं आहे? पाकिस्तानकडून आपल्याला का पाकिस्तानमध्ये? पाकिस्तानकडून आपल्या देशासाठी. पाकिस्तानकडून देशासाठी तीच आहे. तुम्हाला सांगितलं ना की प्रॉक्सी वॉर आहे, ते इंटरनल ते करतायत, इंटरनल जे घुसखोरी करतायत, इंटरनल जे डेमोग्राफिक चेंज करतायत, इंटरनल ते जे आपले काउंटरफेट करन्सीमध्ये घुसत आहेत, ड्रग माफिया, ड्रग आत इंडियामध्ये पोहोचवत आहेत आतला हा. आणि आता जे प्रोटेस्ट झाले होते, जंतर मंतर होते, आता प्रोटेस्ट झाले CGP पार्टीने केले होते, त्यामध्ये ISIचा 100% हात मी तुम्हाला लिहून देतो. माझे ॲनालिसिस आहे, दिस माय ॲनालिसिस. 100% हात. यस. त्यामध्ये कसं काय सांगू का, कारण की त्यामध्ये ध्रुव राठी सपोर्ट करत होता. तुम्ही बघा ना, सगळे जे इकोसिस्टम जे होते सपोर्ट कोण करत होते? अमेरिका सुद्धा असू शकतो यामध्ये सपोर्ट करणार, की तो दीपके कुठून आला होता? अमेरिकेवरून आला होता. कसं काय आला होता? तुमचे थोडंसं माइंड मागे घेऊन जावा. ह्या प्रोटेस्टच्या अगोदरही, ह्या प्रोटेस्टमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की मुद्दा योग्य होता, नीटचा करेक्ट आहे, गव्हर्नमेंट ॲक्शन घेतलं, पण त्याच्या आसपास लोकं कोण होती? अँटी सोशल, अँटी नॅशनल एलिमेंट्स होते त्यामध्ये. ॲक्च्युअल स्टुडंट होती का त्यामध्ये? ॲक्च्युअल स्टुडंट्स नीटचे फार कमी, 1-2 पेरेंट्स. बाकी सगळे हेच लोक होती जे अँटी नॅशनल, अँटी सोशल एलिमेंट होती. त्यामध्ये पाकिस्तान का करतो पाकिस्तान असा? कारण की पीओकेमध्ये भरपूर मोठा प्रोटेस्ट चाललेला आहे. पीओकेचे लोक त्यांना सेपरेट मागतायत. तरीके तालिबान पाकिस्तानमध्ये ठोकतंय, पाकिस्तानमध्ये तो ठोका लागलाय. बलुचिस्तान, बलोच लोक त्यांना सेपरेट पाहिजे. बलुचिस्तान एक सेपरेट राज्य होतं, जे भारतामध्ये विलीन व्हायचा प्रयत्न करणार तेव्हा करत होता 47मध्ये, जेव्हा नेहरूजींनी नको म्हणलं. त्यामुळे पाकिस्तानने त्याला कब्जा केला. ते पण सेपरेट, बलोच लोक सेपरेट आहेत. त्यामध्ये बलोच मराठा म्हणून आपले लोक आहेत. तर दे डोंट वॉन्ट टू बी विथ पाकिस्तान. तर पाकिस्तानची हालत खराब आहे. पाकिस्तानचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून भारतामध्ये तो काड्या करत असतो. असं आहे. पाकिस्तान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला खतरा आहेच. म्हणून माझा एक विचार आहे स्ट्रॉंगली, की पाकिस्तानचे 4 तुकडे झाल्याशिवाय आपण शांत होऊ शकत नाही. पाकिस्तानचे 4 तुकडे केलेच पाहिजे, माझा पर्सनल विचार आहे. तरच आपल्या देशामध्ये
लोक म्हणतात अमन की शांती, हे अमन की आशा, काय तर आय डोंट नो, ते इंटेलेक्च्युअल लोक बोलत असतात. हे सगळं बकवास आहे. तुम्हाला जो दुश्मन मागच्या 70 वर्षापासून तुम्हाला त्रास देतोय, त्याला एकदा कायमचंच आपण फिनिश केलं पाहिजे. आणि करण्यासाठी वेगवेगळे तरीके आहेत, जे मी तर चर्चा करत नाही, पण आहेत. आपण त्याचे 4 तुकडे केल्याशिवाय आपण भारतामध्ये पीस राहणार नाही आहे. तुम्ही आत्ता जे जंतर मंतरवर आंदोलन झालं त्याविषयी उल्लेख केला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का त्या आंदोलनाला पाकिस्तानचा सपोर्ट होता? तो मुद्दा सही होता, पण सपोर्ट पाकिस्तानचा असू शकतो, बाहेरच्या ताकदीचा सपोर्ट होता. बाहेरची ताकद म्हणजे पाकिस्तानच नाही आहे, हं. दुसरे पण ताकद, मोठ्या जे वर्ल्डचे सुपर पॉवर आहेत ते पण सपोर्ट असू करतात. तुम्ही जस्ट टेक युअर अटेन्शन, एक 6 महिन्याखाली, 8 महिन्याखाली बांगलादेशमध्ये काय झालं मागच्या वर्षी? बांगलादेशमध्ये जी सरकार होती ती चेंज केली जेनझीजनी. मुद्दा काय होता? छोटासा मुद्दा होता. पूर्ण सरकार चेंज केली त्यावरती. तसं नेपाळमध्ये जेनझीजने सरकार चेंज केली. बरोबर. श्रीलंकामध्ये चेंज केली सरकार. ते कसं व्हायला लागले? कुठल्या तर बाहेरच्या ताकदीचा सपोर्ट असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. मग तेच प्रयत्न होता भारतामध्ये करायचा. कारण की स्ट्रॉंग सरकार आहे आणि भारताचा जे उगम आहे हे लोकांना आवडत नाही आहे. राईज ऑफ इंडिया इज नॉट एक्सेप्टेबल टू फ्यू पॉवर्स. कारण की आपण त्यांचं ऐकत नाही आहे. अमेरिकेकडनं आपण हत्यार घेत नाही आहे. नाही. अमेरिकाला आपलं जे वर्ल्ड, आपलं भारताचं मार्केट पाहिजे, ॲग्रिकल्चर मार्केट, फिश, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट, मिल्क, हे सगळं आपण ओपन करायला पाहिजे. गव्हर्नमेंट करत नाही आहे. तर कुठंतरी काय तर दबाव टाकायला पाहिजे ना. म्हणून ते पाकिस्तानच्या थ्रू परेशान करतोय आणि पाकिस्तानच्या थ्रू चायना पण परेशान करतोय. तुम्ही पाहिलं असलं ऑपरेशन सिंदूरमध्ये कितीतरी हत्यार, चायनीज हत्यार होते पाकिस्तानकडे. मग ते कसे आले? तर हे रिजनल, हे पूर्ण जे आहे, आता नाव टेक युअर अटेन्शन थोडासा उपर, हे वर्ल्ड जिओ पॉलिटिक्समध्ये पॉवर गेम आहे, पॉवर बॅलन्स. जगामध्ये नंबर 1 आता अमेरिका आहे. चायना त्याला चॅलेंज करतो आणि चायना नंबर 1 व्हायचा प्रयत्न करतोय. पण चायनाला थोडंसं टफ कोण देतोय? भारत देतोय. रिजनल पॉवर यायला लागला भारत. बरोबर. तर भारताचा उगम चायनाला पण चांगला नाही आहे, अमेरिकाला पण चांगला नाही आहे. आपला मित्र रशिया आहे, आपण रशियाला सपोर्ट घेतोय. आपला मित्र इस्रायल आहे, पण आपले ट्रान्झॅक्शनल रिलेशन आहेत, इंटरेस्टसोबतच, कोणासोबत? अमेरिकेसोबत. चायनाला वाटतं की इंडियावर नाही गेलं पाहिजे, म्हणून तो पाकिस्तान सपोर्ट करतो. तर जिओ पॉलिटिक्स थोडं समजून घ्या, मग तुम्हाला लक्षात येईल की भारतात काय होतं, कशामुळे होतंय. फक्त आयसोलेशन म्हणजे फक्त एक सिच्युएशन घेऊन बघता येत नाही आपल्याला. ते जिओ पॉलिटिक्सचा इफेक्ट आपल्या लोकल, थोडं ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह ठेवला पाहिजे. येस, आपल्या रिजनल पॉलिटिक्सला येतो, जगातला इफेक्ट रिजनल पॉलिटिक्सचा इफेक्ट आपल्या होम डोमेस्टिक पॉलिटिक्सचा इफेक्ट आपल्या नगर परिषद पण सुद्धा होतो. हे लक्षात नाही. गॅसच्या किमती वाढल्या, लोकांना वाटतं, पण इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे गॅसच्या किमती वाढल्या. तरी पण भारताने इतकं छान कंट्रोल केलेलं आहे की इतक्या काही बाहेर किमती गेल्या नाहीत की माणूस, पण ती जागतिक लेवलवर देशाबद्दल माणूस विचार करतोय, ते सर्वात महत्त्वाचं आहे. छोट्या मोठ्या किमतीवर होणाऱ्याच आहेत. या जगामध्ये जे युद्ध चाललेलं आहे याचा इफेक्ट आपल्याला होणारच आहे. तरी पण छान हँडल केलेलं आहे गव्हर्नमेंटनं आता. तुम्ही आता बोलताना चीनचा उल्लेख केला. येस, तर येणाऱ्या काळामध्ये चीन हा आपला सर्वात मोठा शत्रू असू शकतो का? आहे, असू शकतो. चीन मोठा शत्रू आहे. आहे. पाकिस्तानपेक्षा चीनच फार मोठा शत्रू आहे आणि येणाऱ्या काळात होऊ शकतं, युद्ध पण होऊ शकतं त्यासोबत. तर आपण प्रिपेअर्ड आहे. इट इज नॉट गोइंग टू बी सो इझी फॉर चायना. तर युद्ध पण होऊ शकतो. आणि तुम्ही असं पण बोललात की रशिया आपल्याला मदत करत असतं. तर इंडिया रशिया आणि आपला फार जुना आणि ट्रस्टेड पार्टनर आहे. तर त्या रिलेशनवर आम्हाला सांगा ना, की रशिया आणि इंडियाचं नातं नेमकं कसं आहे? रशिया इंडियाचं नातं 1971 पासून जेव्हा आपली लढाई झाली होती, तेव्हा आपल्याला पाकिस्तान आणि भारत युद्ध होत असताना रशियाने सपोर्ट केलं होतं आपल्याला. इंदिरा गांधीजी जेव्हा आपले प्राईम मिनिस्टर होती तेव्हा रशियाने सपोर्ट केलं होतं. अमेरिकेने आपल्याला प्रेशर टाकण्यासाठी त्यांचं 7th फ्लीट, एक फ्लीट इंडियन ओशनमध्ये पाठवलं होतं. त्याला रोखण्यासाठी रशियाने सुद्धा आपली नेव्ही पाठवली होती. तर आपला ट्रस्टेड आणि ट्रेडिंग पार्टनर आहे आणि कल्चरली सुद्धा आपण त्यांच्यासोबत टच झालेलं. आपले इंडियन मूवीज वगैरे किती लोक तिथे बघतात. तर एक कुठंतरी कनेक्शन आहे आपला, विथ पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट चांगला आहे. त्यासोबत आपण डिफेन्स इक्विपमेंट त्यांच्यावर फार घेतो, कारण की डिफेन्स इक्विपमेंट सगळे
अमेरिका कोणाला द्यायचा, पाकिस्तानला द्यायचा. मग आपल्याला कोणतरी पाहिजे होतं ना वर्ल्डमध्ये पार्टनर. मग त्यावेळेला आपण रशियावर डिपेंड होतो. आता हळूहळू कमी डिपेंडन्सी व्हायला लागली. आपण स्वतः आत्मनिर्भर व्हायला लागलोय. आपण एक्सपोर्ट पण करतोय. आता करायला लागलो. येस, आत्ता मागच्या 10 वर्षामध्ये आपण फार इम्प्रूव्हमेंट केली डिफेन्सच्या इक्विपमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला लागलोय. इस्रायलमध्ये एक चांगला आपला ट्रेनिंग कारगिलच्या युद्धामध्ये आपलं अम्युनिशन संपलं होतं. इस्रायलने आपल्याला मदत केली होती. तर हे काही स्ट्रॅटेजिक पार्टनर्स आहेत, हे लोकांना समजलं पाहिजे. त्यावरतीच पूर्ण गेम ऑफ पॉवर, वर्ल्ड पॉवर हे चालणार आहे. आणि युद्ध हे कायम असणार आहे. युद्ध संपत नाही. वॉर इज ऑलवेज गोइंग टू बी देअर. वॉर ऑर पीस. व्हेन यू आर इन पीस यू आर प्रिपेरिंग फॉर वॉर. ऑलवेज एक कॉन्फ्लिक्ट राहताच. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, कॉन्फ्लिक्ट ऑफ आयडियाज, आयडियॉलॉजी. सर, आणि जे इंडियन आर्मी आहे, इंडियन नेव्ही आहे, इंडियन एअरफोर्स आहे, या तिघांमध्ये कोऑर्डिनेशन नेमकं कसं होतं? आता एक थिएटरायझेशन म्हणून एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे. पहिलं पण कोऑर्डिनेशन असं असायचं की आमच्याकडं कम्युनिकेशन्स, एकमेकाचे कम्युनिकेशन्स जे इक्विपमेंट आहे, जॉईंट एक्सरसाइज आम्ही करायचो एकत्र. आणि त्या व्यतिरिक्त आमची जॉईंट ट्रेनिंग असते, जॉईंट एक्सरसाइज असतात. त्यामुळे आम्ही एकत्र लढण्यामध्ये सक्षम होतो. जसं 71च्या लढाईमध्ये, 99च्या लढाईमध्ये प्रत्येकजण आपला रोल करतोय. पण आता थोडंसं चेंजेस व्हायला लागलेत. थिएटरायझेशन म्हणजेच एका एरियामध्ये, एका थिएटरमध्ये, त्यामध्ये एक कमांडरच्या हाताखालीच आर्मी, एअरफोर्स, नेव्ही तिन्हीचेच तत्व येणार आहेत. तिघे ह्या डायरेक्ट थिएटर कमांडरच्या अंडर येणार आहेत. हे थिएटरायझेशनचं आता सध्या चालू आहे. हे नवीन मॉडर्नायझेशन आपल्या आर्मीमध्ये आणि आर्म फोर्समध्ये चालू आहे. येस. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ग्रेट, दॅट इज छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही ग्रेट लीडर, ॲज अ वॉरियर मानतो, ॲज ए स्ट्रॅटेजिस्ट, ॲज अ लीडर जिसके पास विजन था. ॲज अ लीडर त्यांनी मिलिटरीचे प्रिन्सिपल्स, वॉर ऑफ प्रिन्सिपल्स ते सुंदर त्यांनी यूज करायचे. सर्वात महत्त्वाचं प्रिन्सिपल म्हणजे सरप्राईज. गनिमी कावा त्यांनी नवीन दिलेले आहेत जगाला. पण मी म्हणतोय दुश्मनला कधी, केव्हा, कसं मारायचं आहे, दॅट इज अ बिगेस्ट सरप्राईज ही यूज टू गिव्ह. व्हेरी बिग लेसन. तर त्याला आम्ही फार काय म्हणतो मानतो. कारण की त्यांची जी युद्धनीती होती, त्या युद्धनीतीला आम्ही फार त्यांचा अभ्यास पण केलेला, आम्हाला शिकवलं पण असतं. त्यांचे जे विजन आहे, त्यांचं जे गुरिल्ला वॉरफेअर त्यांनी जगाला दिलेली आहे, त्यामुळं आम्हाला भरपूर काही आमच्या ऑपरेशनमध्ये फायदा होतो. एक सैनिकाचं आयुष्य नेमकं कसं असतं? म्हणजे तुम्ही 24 वर्ष कार्य केलेलं आहे, देशासाठी काम केलेलं आहे. तर एकंदरीत तुमचं आयुष्य कसं होतं? जर्नी कशी होती? जर्नी वंडरफुल, फॅन्टॅस्टिक. अप डाऊन, कष्ट, डिफिकल्टीज, भीती कधी कधी, आणि त्यासोबतही काही करायचे देशासाठी. एक आत मनामध्ये जी आग होती, मनामध्ये एक होतं की आपल्याला युनिफॉर्म घालायचं आहे आणि फाईट करायचं आहे. आज लहान असताना आपल्याला कधी वाटतं की युनिफॉर्म घातलं पाहिजे आणि वर्दीमध्ये आपण काय तर केलं पाहिजे. ते स्वप्न पूर्ण होतं. पण त्या स्वप्नासाठी तुम्हाला त्याग पण करावा लागतो. भरपूर त्याग असतो. आपल्या फॅमिलीसोबत दूर राहावं लागतं, फॅमिलीपासून. त्यासोबत तुम्हाला जे आज तुम्ही वर्ल्डली इतके कम्फर्टमध्ये राहताय, ए सीमध्ये किंवा चांगले घरांमध्ये राहताय, सिटीमध्ये राहताय, हे सगळं आपल्याला पहाडामध्ये राहावं लागतं. 3-3 दिवस उपाशी राहावं लागतं. कधी कधी तुम्हाला जेवणाची पण कधी वेळ मिळत नाही. हे सगळे कष्ट आणि हे त्याग लागतं. पण ते त्याच्या मागे आहे. ग्लॅमर आहे, युनिफॉर्मचा तो रिस्पेक्ट आहे. पण रिस्पेक्ट मागे तुम्हाला त्याग आणि कष्ट हे केलेच पाहिजे, जर तुम्हाला काही करायचं असेल तर. आणि तुम्ही असं पण बोलला होतात की ज्यावेळेस तुम्ही युद्धाला जाता, तर त्यावेळेस परत येईल का नाही याची गॅरंटी नसते. हे तुम्हाला माहित असतं. येस, माहीत असतं. तर हे असं जेव्हा ऑपरेशनमध्ये, युद्धामध्ये, ऑपरेशनमध्ये, प्रत्येक ऑपरेशन तुम्हाला माहीत आहे तुम्ही जाणार आहे. पण तुम्हाला माहीत नाही ना की त्याचा निर्णय काय होणार आहे. व्हॉट इज गोइंग टू बी द रिझल्ट ऑफ दॅट ॲक्शन ऑर दॅट ऑपरेशन. आता माझे काही मित्र होते, माझे क्लोज मित्र जे होते, कर्नल संतोष महाडिक, ते पण काश्मीरमध्ये शहीद झाले. ते पण शौर्यचक्र सैन्यामधले आहेत. मी सातारा सायन्स स्कूलचा आहे ना, त्यामुळे माझे क्लासमेट ते होते. त्याच्या डोक्याला लागलं म्हणून ते शहीद झाले. मग पायाला लागलं म्हणून मी आज इथं आहे. तर रिझल्ट माहीत नाही ना काय होणार आहे. आय एम लकी हे सांगू शकतो. तुम्ही माइंडसेट कसं बनवलं? माइंडसेट कसं बनवतं? मी ट्रेनिंगमध्येच हे करून घेतो आमच्याकडनं. ट्रेनिंगमध्ये वेगवेगळे एक्सरसाइजमध्ये, ब्रीफिंगमध्ये, आणि वेन यू सी लॉट ऑफ ॲक्शन
ॲक्शन बघत बघत मग तुमचं माइंडसेट स्ट्रॉंग बनतं. सर्वात महत्त्वाचं तुमचं ट्रेनिंग आणि तुम्हाला जे शिकवलं जातं, शिकवण, एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते तुमच्याकडे असायला लागतं. लहान असतानापासून तुमच्यामध्ये एक पोटामध्ये किडकिडी, एक जोश पाहिजे. मगच ते त्याला ट्रेन करू शकतात ॲज ए फौजी. येस. आणि भारतीय सेनेमध्ये असताना तुम्ही निश्चितच काही सवयी पाळत असाल. तर अशा कुठल्या सवयी आहेत ज्या आजही तुम्ही तंतोतंत पाळता? सगळ्यात सवयी पाळतो मी. सकाळी लवकर उठणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाण्याबद्दल डिसिप्लिन. त्यानंतर वेळेवर टाईम, रिस्पेक्ट टाईम. कुठेही काही काम असेल तर वेळेवर काम करणे, वेळेवर पोहोचणे. टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे शिकतो. त्यानंतर तुमचा माइंडसेट कुठल्याही परिस्थितीत न घाबरता त्याला उत्तर देत राहणे, प्रत्युत्तर देत राहणे. कायम आता मी हे इन्स्टिट्यूट चालवतो आहे माझं, त्यामध्ये मला चॅलेंज भरपूर येतात, तरी पण आय एम ॲट इट. मी सोडत नाही. आय की फायटिंग इट. तो फायटिंग स्पिरिट जे आहे ते मी ऑलवेज कंटिन्यू करणार, ते जात नाही. आपण रिटायर झालो म्हणजे ते आतलं जे आहे की नाही होत नाही रिटायर. युनिफॉर्म चेंज झाला पण आतलं जे आता आमचं जे ग्रीन युनिफॉर्म आहे, आमचं रक्त पण ग्रीन झालेलं आहे, म्हणजे ऑलिव्ह ग्रीन, तर ते चेंज होत नाही. तर ते सवयी राहतातच. हां, कधी एखादा काही आमचा जवान किंवा एखादे कोणी आमचे ऑफिसर्स किंवा थोडं फॅमिली प्रॉब्लेममुळं थोडंसं भरकून जाऊ शकतात. पण जनरली हा जो त्यांचा डिसिप्लिन आहे, सकाळी उठणे, टाईम मॅनेजमेंट प्लस युअर लाईफ मॅनेजमेंट आणि सोसायटीमध्ये कॉन्ट्रीब्युशन, सेवा, हे राहणारच आहे. येस. तुम्ही आता तुमच्या अकॅडमीचा उल्लेख केला, तर अकॅडमी विषयी आम्हाला सांगा. म्हणजे सुरुवात करायचं का नेमकं कारण काय होतं? तुमचं विजन काय आहे? माझं विजन असं होतं की मला असं वाटायचं की मराठी मुलं मॅक्सिमम अधिकारी बनले पाहिजे. आपल्या मराठी माणसाच्या मध्ये भरपूर काही आहे. आपल्या मराठी मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये, देशाच्या मातीमध्ये शौर्य आहे, सेवा आहे. शौर्य छत्रपती शिवाजी महाराज जसे योद्धे आहेत आपल्याकडे, आणि आपल्याकडे सेवा जी आहे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर, हे दोन्ही आपल्याकडे आहे. पण कुठेतरी आपली मुलं ऑफिसर लेवलला कमी जातात, कारण की त्यांच्याकडे योग्य मार्गदर्शन आणि योग्य गायडन्स नाही असं मला वाटायचं. म्हणून माझं विजन होतं की मॅक्सिमम मुलं अधिकारी आणि सेनेमध्ये गेले पाहिजे. आणि एक योद्धा म्हणून जगणं हा फार सुंदर जीवन आहे. एक क्षत्रियचं जीवन काय, भीष्म पितामह काय म्हणतात, तुम्ही ॲज ए वॉरियर, ॲज ए क्षत्रिय तुम्ही जगताय. तुमचं जर तुम्हाला मरण रणांगणावर आलं तर त्याच्यापेक्षा सुंदर काय आहे आणखीन. तर वॉरियर तुम्हाला जर लढता लढता तुम्ही जर शहीद झाला, त्याच्यापेक्षा मोठं काय आहे तुमच्याकडे. तर क्षत्रिय धर्माने वॉरियर बनवायचं. मला असं वाटतं की वॉरियर बनल्यानंतर माइंडसेट पण मुलांचा असं बनतो, समाजासुद्धा काम येऊ शकतो आणि देशाला सुद्धा ते मुलं फाईट करू शकतात आणि देशाचं रक्षण करू शकतात. सिक्युरिटी असेल तरच देश आहे. बरोबर. तुमच्या आसपास तुमचे जे गार्ड आहेत बिल्डिंगच्या, तेच असेल तरच तुमच्याकडे चोर येणार नाही, तेच असेल तुम्ही सिक्युअर आहे. तसंच तुमच्या बॉर्डरवरती आमचे सैनिक आहेत, तुमच्या बॉर्डरवरती तुमच्या इंटरनल सिक्युरिटीला पोलीस आहेत. सिक्युरिटी आहे म्हणून आपण आज शिकू शकतो, बिझनेस करू शकतो, जगू शकतो. तर सिक्युरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपल्याला जो फ्रीडम आहे त्यामुळेच आहे. येस, एक्झॅक्टली. जो फ्रीडम तुम्हाला जो मिळतो किंवा आपल्या सगळ्या समाजामध्ये मिळतो, मला पण मी आज रिटायर झाल्यानंतर मला मिळतो, हे सगळं आपल्या सैनिकामुळं, आपल्या योद्धेमुळं. मग ह्या योद्ध्याला तयार करायचं मला एक इच्छा होती, म्हणून मी ह्याच्यामध्ये उतरलो. वा, खूप छान सर. आणि तुमच्या सेवा काळातील असा एखादा प्रसंग जो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही? असा कुठलाही प्रसंग नाही आहे की मी विसरणार आहे. प्रत्येक स्टेशनमध्ये, प्रत्येक वेगळ्या ठिकाणी मी गेलो आहे, काही ना काही नवीन शिकायला मिळालं आहे. मी काश्मीरला होतो तर तिथले प्रसंग आजही विसरत नाही मी. जे युद्धाचे प्रसंग आहेत ते कधी कधी झोपेत असतो तेव्हा अचानक मला वाटतं की यार मला तिकडे, म्हणजे असं ते प्रसंग विसरू शकत नाही. ते फायटिंगचे प्रसंग माझे जे 8 ते 10 वर्ष मी काश्मीरला काढले ते विसरू शकत नाही. त्यानंतर बाकी कधी राजस्थानला होतो, तिकडची सुंदर बॉर्डर रेत, तिकडची जी वाळवंट, ती सगळं होतं. सिक्कीमला होतो तर पहाडी एरिया. असं प्रत्येक एक सुंदर प्रसंग आहे युनिफॉर्मचा. कधी परेडचा, आमचे मिलिटरी ट्रेनिंगचे वेगवेगळे प्रसंग आहेत. ट्रेनिंगच्या वेळेस आम्हाला उस्ताद कसं मारायचे, उस्ताद कसं आम्हाला हे करायचे. सिंहगडला आम्हाला एनडीमध्ये सिंहगडला पनिशमेंटला पाठवायचे, रायफल घेऊन पळत जायचो. तर हे सगळ्या गोष्टी विसरत नाहीत. हे एक असा चॅप्टर जीवनाचा आहे, तो कायम राहणार आहे. बरोबर.
आणि तुम्ही एक सैनिक आहात, तुम्ही सेनेमध्ये कार्य केलेलं आहे, तर तुमच्यासाठी तिरंगा म्हणजे नेमकं काय? तिरंगा म्हणजे देश, तिरंगा म्हणजे आमची इज्जत, तिरंगा म्हणजे आमच्यासाठी सर्व काही. त्यासाठी आपण प्राण घेतो आणि प्राण देऊ शकतो. हे म्हणजे तिरंगा. वाह! छान. सर एक प्रश्न विचारायचा राहिला. तुम्ही शौर्य चक्राविषयी आम्हाला सांगितलं. तर तुमच्या छातीवर छातीवर मला भरपूर मेडल्स दिसत आहेत. तर त्याचा नेमका काय अर्थ आहे आणि ते मेडल्सचं महत्त्व काय आहे? हां. प्रत्येक सैनिकाला हेच त्यांची कमाई असते. बरं. कमाई म्हणजे हेच कमाई आहे आमची. छातीवरती मेडल लावणं आम्हाला फार आहे ना अभिमान आणि प्रोत्साहित करत असतं. तर पहिलं जे मेडल आहे शौर्यचक्र तुम्ही सांगितलेलं आहे. हो, हो. हे राष्ट्रपतींनी दिलेलं आहे. सेना मेडल आहे. हे पण आणि गॅलंट्री म्हणजे फक्त युद्धासाठी आहे. तिसरं आहे हे पांढऱ्यावरती लाल. हे आहे पराक्रम पदक. म्हणजेच तुम्हाला जेव्हा युद्धामध्ये किंवा मारहाण होते, तुम्ही इंज्युअर होता, त्याला म्हणतात पराक्रम पदक. आणि बाकीचे आता जम्मू आणि काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्हिस केलेले, जम्मू काश्मीरमध्ये केलेले, कुठं हाय अल्टिट्यूडमध्ये केलेले, कुठं राजस्थान, हे वेगळ्या पूर्ण भारतामध्ये सर्व्हिस केलेली ती आहेत. पण जे पहिले 3 आहेत ते गॅरंटी आहेत युद्धाचे असतात. तेच सिनियर असतात. हं, हं, हं. जसं आता शौर्यचक्राच्यावरती कीर्तीचक्र आहे, त्याच्यावरती अशोक चक्र आहे. हे सगळे मेडल जे आहेत ह्याची सिनियरिटी असते. हं. ॲज पर दी व्हॉटएव्हर जे मिळतं त्या कार्यासाठी. हे पीस टाईममध्ये असतात, ते इंटरनल सिक्युरिटीच्या वेळेस असतात. आणि नंतर परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र आणि परत नंतर सेना मेडल आणि हे सगळे खाली जातात. हं. एक सिनियरिटी आहे. हे फार लोकांना माहीत माहीत नाही. नसतं. हां, हो, माहीत हो. नसतं. बरोबर आणि तुमच्या माध्यमातून ते हां. मलाही आज पहिल्यांदा कळलं, की मेडल्सचं हे महत्त्व आहे. आणि निश्चितच त्या मेडल्सचा सर्वांनी मला वाटतं रिस्पेक्ट केला पाहिजे, आदर केला पाहिजे. आणि जे जवान आपल्यासाठी दिवस-रात्र सीमेवर उभे राहून आपलं संरक्षण करत असतात, निश्चितच त्यांचा सर्व्हिसमध्ये असताना आणि ते रिटायर झाल्यावर पण आपण ॲज अ भारतीय म्हणून त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. नाही, फक्त जवान आणि आणि आमचे जितके पण फौजी असतात, हं. त्यांना फक्त एकच असतं, की फक्त पाठीवरती थाप दे आणि लढ. इतकं म्हण. दॅट्स ऑल. दे रिक्वायर ओन्ली शाबाश. त्यांना अप्रिशिएशन. बाकी त्यांना काही लागत नाही. वाह! खूप छान. सर तुम्ही आत्ता बोलताना असा उल्लेख केला, की जे तिसरं मेडल आहे, तर ते ज्यावेळेस तुमच्या पायाला गोळी लागली होती, त्यावेळेस तुम्हाला मिळालं. तर त्यावेळेस तुमची नेमकी भावना काय होती? आणि पायाला गोळी लागली म्हणून तुम्ही जगलात आणि अशी पण वेळ आली असती, की तुम्ही शहीद झाला असतात. तर मग हा सगळा विचार आला का त्यावेळेस तुमच्या डोक्यात? जेव्हा आपण लढायला जातो की नाही, त्यामुळे आपण डोक्यावर कफन बांधून जात असतो. आपल्याला माहीत असतं, की काय होऊ शकतं. हे मानसिकता आम्हाला हळू तयार होतीच असते. ट्रेनिंगमुळं आणि ओव्हरऑल, की कुछ भी हो सकतं ऑपरेशन में. ते जे पायाला लागलं किंवा आमच्या कुठल्याही जवानाच्या छातीमध्ये जेव्हा गोळी लागते, तो जवान तर तो तयार आहे लढण्यासाठी. तो तर जाणार आहे किंवा लढणार आहे. तो शहीद झालाय, सगळे त्याचं कौतुक करतील, ठीक आहे. पण सर्वात मोठी म्हणजे गोळी कुठे लागते माहिती आहे का? जे छातीमध्ये लागते जवानाची, ती गोळी जाऊन हजारो किलोमीटर त्या आईच्या छातीमध्ये लागते. तिथं मला दुःख वाटतं. ते मला वाईट वाटतं. बाकी जवान आम्ही आहे, वॉरियर आहे, युद्ध करणारा आहे, योद्धा आहे, रणांगणावर शहीद होऊ शकतो. पण ती जी गोळी हजारो किलोमीटर जाऊन आईच्या छातीमध्ये लागते, तो फार दुःख मोठा असं वाटतं. असं कितीतरी माझ्या संपर्कामध्ये आहेत. आमचे महाडिकची आई आहेत. मी जाऊन त्यांना भेटत असतो. पण ते घाव कधी भरत नाही. ते घाव कधीच भरत नाही. ह्याबद्दल मला थोडंसं वाईट वाटतं. बाकी ॲज अ युनिफॉर्ममध्ये तुम्ही आहात, तर तुम्हाला काही होऊ शकतं. ते मला वाटतं, की त्या आयांना आणि त्या वीर पत्नींना माझा सॅल्यूट असतो, की ते किती सॅक्रिफाईस करतात. तो शहीद होणारा जातो स्वर्गामध्ये, देव त्याला देतो. सगळे लोकं त्याला वीर, ब्रेव म्हणतात. पण हे जे आहेत, ह्यांचं सगळं जातं. आणि ज्यावेळेस एखादा जवान शहीद होतो, तर त्यावेळेस नेमकं घरी वातावरण कसं असतं? कुणालाही हे आवडत नाही, की घरचा कर्ता आणि योद्धा जो जातो, हे कुणाला आवडत नाही. पण रिॲलिटी आहे आणि त्यासोबत ते हळू-हळू जगायला शिकतात. पण असे पण काही आहेत, की त्यांची मुलं शहीद होऊन सुद्धा त्यांची मुलं परत जॉइन करतात. इन्स्पिरेशन घेतात. आमचे एक सीनियर होते मेजर त्रिपाठी, सहज शहीद झाले होते. त्यांचा मुलगा आज ऑफिसर बनलेला आहे. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. ते इन्स्पायर करतं.
त्याग, देशभक्ती हे रक्तात DNA मध्ये भरले होऊन जाते. वा, खूप छान. सर, सीमेवर तर सैनिक आपलं संरक्षण करत असतात आणि जो आपल्याला फ्रीडम मिळतोय खरं तर त्यांच्यामुळेच मिळतोय. आपण जे कार्य करू शकतो किंवा ज्या काही गोष्टी करतो भारतामध्ये, तर ते सगळं त्यांच्यामुळे शक्य आहे. तर जे युवक हा पॉडकास्ट पाहत आहे, जो जेनझी तुम्ही मगाशी उल्लेख केला, तो हा पॉडकास्ट पाहत आहे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? जेनझी फार स्मार्ट आहेत, दे आर व्हेरी इंटेलिजंट अँड गुड, चांगले आहेत. पण काय मला सगळेच म्हणत नाही, काही असं मुलं आहेत जेनझी मला वाटतं ते भरकटून गेले आहेत इन सोशल मीडिया. आणि सोशल मीडियामध्ये फार इन्फ्लुएन्स होतात, ॲडिक्ट होतात. ते थोडं तुम्ही कमी झालं पाहिजे, मला असं वाटतं. स्पेशली पेरेंट्सचं फार मला हे पॉईंट येत असतो. तर सोशल मीडिया इज नॉट एव्हरीथिंग. सोशल मीडिया फक्त तुम्हाला माहिती देतो, इन्फॉर्मेशन. त्यामध्ये डिसइन्फॉर्मेशन आहे, मिसइन्फॉर्मेशन आहे. त्यामुळं लगेच भरकटून जाऊ नका सोशल मीडियामुळं. प्रॉपर ॲनालिसिस करा कुठल्याही मुद्द्याचं आणि मग तुम्ही कन्क्लुजनवरती या. जेनझीला मला सांगण्याचं म्हणजे सोशल मीडियावरती 100% विश्वास ठेवू नका आणि थोडा अवॉइड करा. त्यासोबतच सेकंड मला पेरेंट्सची कंप्लेंट येत असते की फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी करतायत. फिजिकल ॲक्टिव्हिटी फार कमी करतायत. तुम्ही सोशल मीडियामध्ये गेम खेळताय. ठीक आहे, दॅट एक मनोरंजन म्हणून तुम्ही 10 मिनटं, अर्धा तास खेळू शकता. पण नॉट एव्हरीथिंग इज सोशल मीडिया. तुम्हाला लाईक नाही मिळालं तर तुम्ही दुःखी होताय. लोकं स्ट्रेसने चालल्यात. लोकं डिप्रेशनने चाललात कारण की तुम्हाला लाईक्स मिळत नाहीत म्हणून. तर ते थोडंसं तुम्ही त्याच्या बाहेर येऊन जग बघा. सोशल मीडियाच्या बाहेर फार सुंदर जग आहे. आउटडोर्स ट्रेनिंग करा, ट्रेकिंग करा, गेम्स खेळा, लोकांना भेटा. हॅव वन टू वन इमोशन्स, बॉन्डिंग हा फार महत्त्वाचा. आमच्या आर्मीमध्ये सोशल एबिलिटी एक फार महत्त्वाचा विषय असतो की तुम्ही सोशल किती ॲक्टिव्ह आहात. सोशली ॲक्टिव्ह म्हणजे नॉट ऑन सोशल मीडिया. तुम्ही लोकांना कसं बोलताय, कसं जाताय, येताय, रिस्पेक्ट, एकमेकाला मदत, एकमेकांसोबत कॉपरेशन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हे समाजामध्ये कुठेतरी आपण मोबाईलमध्ये असतो, बाकीच्या लोकांना विचारत नाही आहे. तर तुम्ही सोसायटीमध्ये तुमचं एक कॉन्ट्रिब्युशन द्या सोसायटीला. देशासाठी तुमचे पर्पज पाहिजे. देशासाठी मी काय करणार आहे? कुठलीही तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, इट इज ऑल फील्ड्स आर गुड. पण तुम्ही काय तर पर्पज ठेवा जीवनामध्ये तुमच्या. आणि त्या पर्पज सोबत तुम्ही देशाला आणि समाजाला काय देणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा. काही देत नसेल तरी समाजामध्ये काही असं करू नका ज्याच्यामुळे तुम्हाला देशाला आणि आपल्या समाजाला वाईट परिस्थिती येईल. जसं जेनझी काही आता शिवा देत होते त्या प्रोटेस्टमध्ये घाण, ती नको ना. तुमचं प्रोटेस्ट करा, तुमचा हक्क आहे. पण नॉट टू डू एनिथिंग विच इज अगेन्स्ट दी लॉ और अगेन्स्ट दी सोशल नॉर्म्स. हे सांगू शकतो की यू ऑल आर गुड, बट कीप युअर फिजिकली ॲक्टिव्ह, हेल्थ इज वेल्थ अँड हॅव सम पर्पज इन लाईफ अँड कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स नेशन. देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करा हे सांगू शकतो. थँक्यू. जय हिंद. येस, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मोकळ्या मनाने आणि सगळ्यांना समजतील अशा पद्धतीने आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलीत आणि वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो जय हिंद. मच. जय हिंद. जय हिंद. मला पण फार आवडलं. थँक्यू. जय हिंद. येस, जय हिंद.